वर्ष 2 वर्ष हे ते सगळं झालं आणि तो आता रिप्लेस करायचा, कारण रिपेअर्सच्या पलीकडे तो आहे. त्यावेळेला इतके आपण गरीब होतो. 1990 नंतर आपल्याला जरा ही श्रीमंती नोव्होरिश म्हणजे नव्यानं श्रीमंत झालेली मंडळी, हे ग्लोबलायझेशन, प्रायव्हेटायझेशन आणि लिबरलायझेशन, त्यानंतर जरा चित्र बदललं, जगाचं बदललं, भारताचं बदललं. त्या काळात दिल्लीहून टीम आली की खरंच रिप्लेस करण्याची गरज आहे का. त्यांनी सगळ्या टेस्ट वगैरे करून बघितल्या, नाही. मागून एक आवाज आला. मला कसा प्रसंग आठवतो की मागून एक आवाज आला, सूर्या तू अगदी निश्चिंतपणे अस्ताला जा, तुझं काम मी करीन. समोर मशाल आहे, पेट्रोमॅक्स आहे, मोठे मोठे दिवे आहेत आणि सूर्य सगळ्या दिव्यांना एकत्र करून विचारतो की मी अस्ताला गेल्यानंतर माझं काम तुमच्यापैकी कोण करेल. सूर्याचं केवढं काम, पण मागून एक अत्यंत क्षीण मंद असा आवाज आला. कुणाचा? एक मिणमिणती पणती. ती पणती सांगितले तू खुशाल जा, मी तुझं काम करेन. तिला पुढे बोलवलं सूर्याने आणि विचारलं की हे सगळे बाकीचे जे दिवे आहेत, जास्त प्रकाश देणारे, त्यांनी माना खाली घातल्या की माझं काम तू कशावरून म्हणतेस. त्यावेळेला तिने सूर्याला दिलेलं उत्तर लक्षात घ्या. मी शब्द वापरतो, देर इज अ डिफरन्स ऑफ डिग्री अँड डिफरन्स ऑफ काइंड. प्रमाणाचा फरक आहे, प्रकाराचा फरक नाही. मी आणि परमात्मा प्रमाणाचा फरक आहे, प्रकाराचा फरक नाही आहे. मी आणि संत ज्ञानदेव प्रमाणाचा फरक आहे, प्रकाराचा फरक नाही. नाही तर रेडासुद्धा तोंडून वेद वदवले नसते. प्रमाणाचा फरक आहे, प्रकाराचा फरकच नाही. एकच ईश्वर आणि सगळे त्याच्याशी जोडलेले म्हणल्यानंतर कुठे प्रकाराचा भेद आला. हे विश्वची माझे घर, ऐसी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपणची झाला. आपणची चराचर झाल्यानंतर भेद कुठला आला सांगा बरं. तर पंटीनं म्हटलं तुला काम काय रे सूर्या. मला कधी कधी जे दृश्य डोळ्यासमोर, तुझं काम काय. अंधार गिळायचा आणि प्रकाश ओकायचा. मी माझ्या परीनं तेच काम करते. एवढीशी मी ज्योत आहे, मी एवढाच प्रकाश पाडत असेन. प्रमाणाचा फरक आहे. तुझा एवढा प्रकाश आहे, माझा छोटा प्रकाश आहे, पण प्रकाश तुझा आणि माझा निराळा नाही आहे. इंटेन्सिटी जास्त असेल, प्रमाण प्रपोर्शन मोठं असेल, परंतु हे नाही आहे. प्रकार एकच आहे. सूर्य म्हणाला शांतपणे मी अस्ताला जातो. मग बाकीच्या दिव्यांना कळलं की सूर्याचा प्रश्न काय होता, मी गेल्यानंतर माझं कार्य कोण करेल. कार्य कोण करेल हे फार महत्त्वाचं आहे. मी जाता राहील कार्य काय, जन पळभर म्हणतील आय आय. हेच त्याचं उत्तर आहे. कुणी समजू नये मी गेल्यानंतर काय होईल, मी गेल्यानंतर काय होईल. आत्ता सहज एक गमतीदार प्रकार होता. पुण्याहून फोन आला होता अगदी आत्ता. सर तुम्ही जर गेलात तर मला वांतेचं भवितव्य अंधारी वाटते. मी म्हटलं अरे तुला कसं कळलं की इथून पुढे जो वांतेला प्रवचन करायला बसणार त्याचा ड्रेस काळाच असला पाहिजे, कारण पांढऱ्याचे सपरे खूप झाले. म्हणजे काय सर, म्हणूनच अंधार काळा जर ड्रेस घालून सर बसला, कुणाचं म्हणलं कुणा वाचून अडत नाही. खरंच जग पुढे चाललेलं आहे, आपलं पाऊल पुढे असलं पाहिजे. कीपिंग पेस विथ द वर्ल्ड. जगाची स्पेस मोठी असेल, पण मला ॲलिस इन द वंडरलँडचं एक वाक्य आवडतं. तर ससा आहे, प्रतीक आहे ते. तो म्हणतो यू हॅव टू रन फास्टर अँड फास्टर टू फाइंड युअर सेल्फ ऑन द सेम स्पॉट. द वर्ल्ड इज स्ट्रेंज. जग फिरतंय आणि मी जर तिथेच उभा राहिलो ना तर मी मागे पडेन, बाकीचे पुढे जातील जे पळतायत ते. अनेक जण तुम्हाला CEOs वगैरे म्हणतो ना, एफिशियंट CEOs, ते त्या एस्केलेटरवर सुद्धा पळत असतात. हां, आपण शांतपणे एका पायरीवर होतो, ती पायरी आपल्याला वर नेते, पण आपल्या आजूबाजूने ते ठॅ 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 ते वर निघाले. हे घडतं. म्हणून तुम्हाला जर या जगात जगाबरोबर राहायचं असेल तर यू हॅव टू रन फास्टर अँड फास्टर. बऱ्याच वेळा तुमच्या लक्षात येईल मी इतका पळालो पण आहे तिथेच आहे. मी इतकी उपासना केली पण आहे तिथेच आहे. इतका जप केला पण आहे तिथेच आहे. या गोष्टी लक्षात घ्या. आणि म्हणून दुसऱ्या अध्यायातले शेवटचे 18 श्लोक स्थितप्रज्ञ लक्षण साधा आहे. कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ स्थितप्रज्ञ.
और व्हर्च्यूज ऑफ और क्वालिटीज ऑफ स्थितप्रज्ञ. विनोबांनी त्याला नाव दिले स्थितप्रज्ञ दर्शन. सुरुवातीलाच गीतेच्या पहिला अध्याय ही इंट्रोडक्शन आहे. गीता सुरूच होते दुसऱ्या अध्यायापासून. मग त्यावेळेला त्यांनी एक मूर्ती तयार करून ठेवली. आयडियल हा आदर्श आहे तुमचा, स्थितप्रज्ञ हा तुमचा आदर्श आहे. मग अर्जुनाने विचारले असे प्रश्न तसे प्रश्न. आत्ता आपण जे थांबणार आहोत तिथे अर्जुन असा एक सुंदर प्रश्न विचारणार आहे की अवधान देऊन ऐका. ज्ञानेश्वर परत परत सांगतात की आता बघा, आता अर्जुन कुठला प्रश्न विचारेल. मग सगळे लोक विचारतील कुठला प्रश्न विचारेल आणि मग त्यांना वाटतं की काहीतरी महत्त्वाचं आहे, सगळंच महत्त्वाचं आहे. गीतेत बऱ्याच वेळेला अर्जुन उवाच, नंतर भगवान उवाच असं आहे ना. अर्जुनाने प्रश्न विचारला, परत पुढच्या अध्यायात अर्जुनच प्रश्न विचारतो. मग अध्याय कशाला पाडला? अर्जुनाचे प्रश्न चालू आहेत की हे अध्याय आहेत ना, ते सोयीसाठी पाडलेले आहेत. प्रतिउदाहरण या माऊलीनं, कधी कधी ज्ञानोबांना माऊली का म्हणतात याचं एक उदाहरण आहे. वडिलांना जर भरवायला सांगितलं आणि आईने अगदी दूध भात कालवून जरी दिला तरी ते पोर वडिलांकडून जेवत नाही, आईकडून जेवतं. मी तर तुम्हाला म्हणलं, हे मी बघून सांगतोय तुम्हाला. खा रे, तो नाही म्हणला की पहिला घास उजव्या गालाला लागला. खा रे जरा जोरात, नाही डाव्या गालाला लागला. खातोच की नाही, खाली वाकलं, नाकात गेला, हनवटीला लागला, तोंडात एकही घास जात नाही. बाप भरवतो तेव्हा आई काय करते, त्याच भाताच्या इकडे तुम्हाला नाही जमणार ते, त्याच्यासाठी आईच व्हावं लागतं. खरंच आहे. त्या प्लेटमध्ये ती 18 घास तयार करते. एक काल कुठला रे घास होता, काल काऊचा होता. मग आज पहिला घास मामाचा घेऊया, काही हरकत नाही. पहिला घास मामाचा, दुसरा घास मामीचा, तिसरा घास काकाचा, नको काका नको होतं. मग आजोबांचा, आजोबांचा, आजीचा, असं करत करत 18 घास केव्हा संपतात ते आईलाही कळत नाही, मुलाला कळत नाही. बाप फक्त बघत बसतो. त्याच्या हातात तो भात थोडा लागलेला असतो, तो चाटतो आणि म्हणतो संपलं, हे प्रकरण संपलं. तसं व्यासाने जो भात तयार केला होता अर्जुन आणि कृष्णाच्या संवादाचा, त्याचे 18 घास तयार केले. ते 18 अध्याय लक्षात आलं ना. मग त्या घासाला काऊचा, चिवचा तसं नाव दिलं. पहिला मग विषाद योग, दुसरा प्रायोग, तिसरा हा योग. मग अर्जुन आता कुठला योग खाऊया, आता विश्वरूप दर्शन खाऊया, नंतर आता भक्तियोग खाऊया, आता क्षेत्रज्ञ योग, पुढे शेवटी अवघड योग आहे. कारण सुरुवातीला जरा घास भरवल्यावर अर्जुनाची भूक वाढलेली आहे, भागलेली नाही. आणि शेवटी म्हणतो की आता बास, तू सांगशील ते मी करेन. असा तो सगळा प्रवास आहे. म्हणून आता शेवटी आपण जे पोचलेलो आहोत, अगदी विहाय कामान्य सर्वान पुमांश्चरती निस्पृहा निर्ममो निरहंकारा स शांतीम अधिगच्छती. निस्पृह आहे, निरहंकार आहे, लक्षात ठेवा. निस्पृहचं महाराजांना उदाहरण आहे. लहानपणी ज्या वेळेला खूप भूक लागली होती, शोधत अक्कलकोटला आले आणि तिथे काय स्वामी समर्थ होते. माझं बाळ येणार आहे, सकाळपासून म्हणत होते बाळ येणार आहे. हा बाळ वय वर्ष त्यांचं ज्यावेळेला 11, 12, 13 असेल जास्तीत जास्त, 13 त्याच्या कमीच, कारण 13-14 हे वर्ष त्यांचं उपास तुकामाईंची सेवा करण्याचं आहे. आणि 14व्या वर्षी त्यांना अनुग्रह दिला रामनवमीच्या दिवशी. 12 वर्षाचं वय. आले, गोरे होते महाराज, जर लाल झाले असतील उन्हामुळे वगैरे. डाळिंबाच्या दाण्याने भरलेलं ताट त्याला दिलं, म्हणजे एका अर्थाने खा. तिथे उपस्थित असलेल्या सगळ्यांना महाराजांनी दाणे आधी वाटले आणि 4 एक दाणे स्वतःसाठी खाल्ले. जा, तुझ्याकडून कल्याण होईल. हे ज्याला आपण अन्नदान म्हणतो, त्या अन्नदानाचा अंकुर इथे आहे. पहिला सगळं वाटून टाकलं. नंतर पुढे त्यांचं वाक्य, मला ताटातून कोणी 1 लाख रुपये दिले. त्यावेळेचे 1 लाख म्हणजे आजचे 10 कोटी, हे लक्षात घ्या. 1 लाख रुपये दिले, मी ते डाव्या हाताने दूर सारीन ताट, मला नकोच आहे. निस्पृहतेचं 2 उदाहरणं, म्हणजे 2 प्रसंग. तुकारामाची परिस्थिती पुढे वाईट झाली. मुलं खूप होती, धंदा बसलेला होता आणि हे विठ्ठल विठ्ठल करत होते. अशा वेळेला जिजाबाई शिवाजी महाराजांना म्हटल्या, तू गुरु मानतोस ना त्यांना, तर त्यांना पाठव ना. देहू आणि पुणे अगदी जवळ. घोड्यावर बसलं की अर्ध्या तासात देहूला यायचं. त्यांनी एका ताटात सोनं, नाणं, अहंकार, काही भरजरी वस्त्र
एक घेतलं. त्यावेळेला त्यांनी सांगितलं सोने नाणे आम्हा मृत्तिके समान. आणि हे इतकं खरं आहे, लक्षात ठेवा की हिरा काय, प्लॅटिनम काय, लिथियम काय किंवा काहीही सगळं मातीतून निघतं वरती. मृत्तिके समान. कुठला धातू मला सांगा, कुठला पदार्थ मातीशिवाय, हे मी घातले कापड काय मातीतून निघालेलं आहे. हे कुठलेही पॉलिमर, कुठलेही कण म्हणा, कुठलीही केमिकल्स म्हणा, सगळ्याचा उगम जो आहे ना तो जमिनीतून आहे. म्हणून तिला धरती, धरणी, धरित्री, धरा, वसुंधरा आपण शब्द वापरतो. जी धरते ती सगळ्या मानव जातीला धरलेलं आहे, सगळ्या प्राण्यांना धरलेलं आहे. इनॅनिमेट म्हणजे निर्जीव वस्तूंना सुद्धा तिने धरलेलं आहे. आई आहे ती सगळ्यांची. आणि म्हणून तिचं एक नाव आहे क्षमा. आई इतकी क्षमा दुसरे संतच करू शकतात. म्हणून संतांना सुद्धा आपण माऊली म्हणतो. विठोबा माऊली. विठोबाकडे कोप नाही आहे. विठोबाच्या कुठल्याही कथेत खूप राग आलाय त्याला असं नाही आहे. क्षमा केलेली आहे. क्षमा ही त्याचा वे ऑफ लाईफ, म्हणजे इतका सहज स्वभाव आहे की मी क्षमा करतो हा भावही त्याच्यात नाही आहे. म्हणून वारकरी संप्रदाय महाराजांनी का निवडला? भीती नाही त्याला, त्याला विधी निषेध नाही. तू इथे बस, तू तिथे बस, काहीही नाही आहे. आणि याचं उत्कृष्ट उदाहरण म्हणजे वारी. मला तर वारीपेक्षा सुद्धा चंद्रभागेत स्नान करतात त्यावेळेला सगळे एकत्र स्नान करत असतात. कुणाचं पाणी कुणाच्या अंगावरून जातं, या जातीचं त्या जातीचं कोण विचार करतं? चंद्रभागेत उतरलेले सगळे वारकरी आहेत, सगळे विठ्ठल भक्त आहेत आणि सगळ्यावर मायेची पाखर विठ्ठलाची आहे. हे अगदी लक्षात घ्या. त्यामुळे महाराजांसारखा निस्पृह. मग काही दिवस इतकी परिस्थिती तुकारामाची वाईट झाली. अन्नान्न दशा हा कदाचित तुम्हाला स्ट्रॉंग शब्द वापरेल, पण जवळपास तशीच परिस्थिती झाली. आणि ह्यांचं लक्ष हळूहळू कुटुंबातून दूर निघायला लागलं होतं. तिकडे कुटुंबाच्या गरजा तर वाढायला लागलेल्या होत्या. अशा वेळेला जिजाबाई म्हणाले असतील की पुन्हा एकदा पाठव रे. ते ताट पाठवलं. तुकाराम नसते तर त्या जिजाऊने घेतलं असतं आणि दागिने किंवा हे घालूनच स्वागताला उभे राहिले असते. कुणी पाठवलं? दुसऱ्या वेळेला तुकाराम तिथे होते. त्यावेळेला त्यांनी जे शब्द वापरलेत, सोने नाणे आम्हा मृत्तिके समान. पहिल्यांदा सोने नाणे आम्हा शूकराच्या विष्ठे समान. जो इतरांची विष्ठा खातो त्या डुकराच्या विष्ठे इतकं महत्त्व मी या सोन्या नाण्यांना देतो. हा निस्पृह आहे, हा स्थितप्रज्ञ आहे, हा शांत आहे. शांतीमध्ये गच्छती. त्याला शांती मिळालेली आहे, त्याला समाधी लागलेली आहे, त्याला मुक्ती मिळाली आहे, जीवन मुक्ती मिळालेली आहे. असा हा संत आहे तुकाराम. म्हणून आता बघा काय सांगेल. ऐसा आत्मज्ञाने तुष्ट ब्रह्मानंदे परिपुष्ट. पुष्ट म्हणजे वेल नरिश्ड, पोषण झालेला चांगला. आत्मज्ञानाने जो तुष्ट आहे ना तोच खरं परिपुष्ट असतो. तोची स्थितप्रज्ञ भला जाण अर्जुना एकला. एकदा एक व्हिलन आला होता मिरामारला आणि त्याची मुलाखत घ्यायला वगैरे लोक गेले होते. ते म्हणाले की तो ह्याच्यावर होता ना, बेदिंग, आंघोळ करून आला होता समुद्रावरून वगैरे. किडकिडीत त्याचे पाय वगैरे बघितले एवढे. तर तो म्हणाला की तुम्हीच ते? असा विचारला प्रश्न. ते म्हणाले का? मीच तो. नाही सिनेमा नाही तो मी नव्हेच. रील लाईफ अँड रिअल लाईफ असं. रील म्हणजे सिनेमाचं रील. रील लाईफ अँड रिअल लाईफमध्ये आमचं सगळं पॅडेड असतं. त्याचं उत्तर आहे पॅडेड. मेकअप शरीराला करा पण माझे पाय अगदी किडकिडीत दिसतात. ते जरा मी 4 चौघांशी लढणार आहे ना म्हणून तिथे पॅड, जसे क्रिकेटर्स वगैरे बांधतात ना त्याच्यावरून मी पॅन्ट घालतो. इथे पॅड, अगदी बारीक खात कोण लढणार आहे, कोण व्हिलन वाटणार आहे, छाती वगैरे सुद्धा पॅडेड. आमचं तिथलं जे अस्तित्व आहे रील लाईफ इज नॉट रिअल लाईफ. आणि आपण दुर्दैवानं रील लाईफ आणि रिअल लाईफमधलं कन्फ्युजन कुठे करून बसलो आहे? टी व्हीवर नाही, सिरियल्समध्ये नाही. मी देह आहे हे ते. मी देह नाही आहे. आत राहणारा जो देही आत्मा आहे तो मी आहे. दॅट इज रिअल. हे बाहेरचं आहे ते सगळं रील आहे. आणि आपण बाहेरच्यावरच किती प्रेम करतो. खरंच मागे तुम्हाला एक गमतीदार सांगितला होता प्रसंग, आणि तो प्रसंग खरंच आहे की वधूवर सूचक मंडळ असतात. आणि हल्ली वधूवर सूचक मंडळ निरनिराळ्या स्कीम्स काढायला लागलेत. आमच्याकडे जर तुमचं लग्न जमलं तर 10% डिस्काउंट, 50% पैसे परत देऊ. आणि शेवटी असतं की आम्हाला लग्नाची आमंत्रण पत्रिका तरी पाठवा. हां, कारण आपण विसरतो. गरज सर्व आणि वैद्य मरो तसा प्रकार असतो.
तर एका वधूवर सूचक मंडळाने ठरवलं की आम्ही तुमची, आता वधूवर सूचक मेळावेच असतात की ते आई वडील आणि मुलगा मुलगी ते भेटतात एका टेबलावर आणि छान गप्पा होतात, छान परिचय होतो. तिथे फक्त स्क्रीनवरून निवडणं, जिथे प्रोफाईल खोटी असण्याची शक्यता असते, ऑनलाईन ज्याला म्हणतात, त्याच्यापेक्षा ते प्रत्यक्ष भेट करतात. आता हे जरा एक्सटेंड करून सांगितलं आहे. किस्सा असेल हा की तुम्ही कितीतरी असतात नाही, जे 400 मुली असतात, 400 मोठा हॉल असतो, मुलं असतात आणि स्पेसिफिकेशन सांगितली जातात. या मुलीची स्पेसिफिकेशन तुम्ही नोट डाऊन करा की ह्या मुलीचा नंबर आहे, ह्याला मला भेटायचं आहे, या मुलाचा नंबर आहे, ह्याला मला भेटायचं आहे. मग तीच तुझी जी स्पेसिफिकेशन्स दिलेली आहेत, मुलगी कशी पाहिजे, शिकलेली पाहिजे, नोकरी करणारी पाहिजे, मुलगी पाहिजे गोरी पाहिजे, दिसायला सुंदर पाहिजे, सगळं घरकाम करणारी असली पाहिजे, आईवडिलांची किंवा म्हणजे सासऱ्यांची सेवा करणारी असली पाहिजे, आदर्श, हे सगळं दिलेलं असतं. आणि त्यांना सांगतात की नाव यू एंटर. तुमची स्पेसिफिकेशन्स दिलेली मुलगी वाट पाहते तुमच्यासाठी. आणि मग जातो. त्यांनी सांगितलं गोरी पाहिजे, जरा उजवीकडे वळा, शिकलेली पाहिजे, जरा समोर जा, तुम्हाला काम करणार पाहिजे, जरा डावीकडे जा, अशी सगळी रचना केलेली आहे. आता आतल्या खोलीत तुम्हाला पाहिजे ती मुलगी तुमची वाट बघते. जातो तर तिथे मोठा आरसा असतो. माकडा तुझं तोंड काय ते बघ आणि तुला अप्सरा पाहिजे. हा किस्सा आहे, हे लक्षात ठेवा. मला खरंच आहे, प्रत्येकाला गोरी, प्रत्येकाला सुंदर, प्रत्येकाला हे सगळ्यांच्या स्पेसिफिकेशन्स सारखेच असतात हो. पण हे कुठे असतात सारखे? जो खरंच सुंदर असेल आतून आणि बाहेरून, मला कसली मुलगी चालेल, गुणी पाहिजे, माझ्या आईवडिलांची सेवा केली पाहिजे आणि माझ्या आईवडिलांच्या बरोबर राहिली पाहिजे. मुली काय प्रश्न विचारतात हे मात्र खरं आहे. हा किस्सा नाही आहे. माझा चुलत भाऊ तिथे सरळ आहे वगैरे. घरात अडगळ आहे का, घरात जळमट आहेत का, आपण कोळ्याची जाळी वगैरे म्हणतो ना, घरात चंदनाचा हार घातलेला फोटो आहे का. माझ्या पुतण्याला कळेच नाही या प्रश्नांचा अर्थ. तो कुठे पुण्याचा होता. तो म्हणाला की मला काही कळलं नाही. नाही, घरात जळमट आहेत का म्हणजे नणंद आहे का, अडगळ आहे का म्हणजे सासू आहे का, आणि चंदनाचा हार घातलेला फोटो म्हणजे सासरा मेलाय ना. काय प्रश्न आहेत. तो एकदम उठला आणि निघून आला. मला कुणालाच भेटायचं नाही म्हणाला. गंमत बघा. हे घरात अडगळ आहे का, जळमट आहेत का आणि चंदनाचा हार घातलेला एक फोटो आहे का. काय प्रश्न आहे. याच्यात तुम्ही कुठे अध्यात्मापर्यंत पोचणार आहात सांगा बरं. हा फक्त देह आणि देहाचे भोग, इंद्रिय आणि इंद्रियांचे विषय, त्या विषयांचे भोग, एवढाच विचार आहे सगळ्यांना. आपण जरा हे करूया, सावरूया, आणि ते सावरल्यानंतर आपल्या लक्षात येईल की खरा प्रवास आतलाच आहे. माझं खरं ॲबोर्ड, द रिअल ॲबोर्ड, शांतिनिकेतन, ॲबोर्ड ऑफ पीस, माझ्या शांतीचं घर आत आहे, बाहेर नाही. आता एखाद्या गणेशाच्या शांतीचं घर बाहेर असेल, आला आहे म्हणून सांगतो. बाकी शांतीची पै शांती आतच आहे. शांती आत आहे. शांतीची पै शांती निवृत्तीनाथांचं वर्णन आहे. निवृत्तीनाथ शांत तर आहेत, पण शांतीची शांती कशी असेल, किती शांत असते ते. आणि म्हणून ज्यावेळेला त्यांनी मला तो प्रसंग रडवतो खरं प्रत्येक वेळेला, की धाकटा भाऊ आहे, तेजस्वी भाऊ आहे, अशा वेळेला त्याला आत जिवंतपणे सोडायचं आणि वरून हे लावायची, म्हणजे इट इज वर्स दॅन मर्डर. आणि मग त्यांनी जी कवी केली, नामदेव म्हणतात की त्यांच्या डोळ्यातून पाणी, त्यांचं हे कधीच बघितलं नव्हतं आम्ही. पण जोपर्यंत ज्ञानदेवांना त्यांनी खाली उतरवलं तोपर्यंत त्यांनी सगळा तोल सांभाळला होता. आणि नंतर ते म्हणतात की पक्षी आहेत, कुठेतरी आवाज येतो, पक्षी 10 दिशांनी उडून जातात. तसं माझं मन झालेलं आहे. आपण जातो रानात आणि गवत त्याचे हे करतो, नंतर पेंडी बांधतो. तो पेंडीला बांधतात, त्याला आळा म्हणतात. तो आळा सुटल्यानंतर हे सगळ्या गवताच्या काड्या जशा 10 दिशांना उडून जातात. माझं आत्तापर्यंत बांध घातलेलं तळं होतं मनाचं, आता त्याला इतके फाटे फुटलेले आहेत की काही वेळाने तळच उरणार नाही आहे. मी नुसता कोरडा होऊन जाणार आहे. आणि नंतर एका वर्षाच्यात ह्या तिन्ही भावंडांनी जवळजवळ समाधीच घेतली. तिन्ही भावंडांनी, म्हणजे ज्ञानदेवांच्या नंतर. मुद्दा काय माझा की निस्पृह आणि निरहंकारी फार महत्त्वाचे. स्पृहा म्हणजे इच्छा, निस्पृह म्हणजे कोणतीच इच्छा नाही.
अहंकार, निरहंकार, अत्यंत निगर्वी, अत्यंत नम्र अशी व्यक्ती किंवा असं व्यक्तिमत्व आपलं असलं पाहिजे. हे दर्शन म्हणून सांगितलं आहे, दर्शनी भागात ठेवलेली आहे. एक मागे आपण गंमत बघितली होती, मुद्दामून बघा, इथे सुद्धा ती गोष्ट अगदी उपयोगाची आहे. एक मूर्तिकार आहे, त्यांनी निरनिराळ्या आपल्या मूर्तींच्या कलाकृती, निरनिराळ्या मूर्तींचं प्रदर्शन भरवलं आहे आणि एक सुंदर स्त्रीची मूर्ती प्रदर्शनीच्या दर्शनी भागात ठेवली आहे. प्रदर्शनी आत आहे, किंवा म्हणजे प्रदर्शनी हिंदीत म्हणतात, प्रदर्शन आत आहे आणि दर्शनी भागात ती सुंदर आहे आणि तो बाजूला उभा आहे. तो म्हणतो या मूर्तीचं रसग्रहण जो करेल, ही जी स्त्रीची मूर्ती आहे त्याचं रसग्रहण जो करेल त्याचे मी पाय धरेन आणि त्याला ती मूर्ती प्रेझेंट गिफ्ट म्हणून देऊन टाकेन. पहिल्यांदा तरुण येतात, हाऊ ब्युटिफुल. ते म्हणतात अरे सौंदर्य मूर्तीचं दिसणं हे बाहेरचं आहे, काही विशेष नाही आहे. ते इकडे बघतात, तिकडे बघतात, सगळं तिचं बघतात, प्रदक्षिणा घालून बघतात, मागून पुढून सगळं वगैरे. आणि नंतर ते एकमेकात काय बोलतात की ही ज्याने केली तो जर आजूबाजूला असेल तर हिचा निदान मोबाईल नंबर आपल्याला मिळाला पाहिजे. हा म्हणजे तिच्या शरीराशिवाय त्यांनी कसला विचारच केला नाही. हिचा जर मोबाईल, काय ही मूर्ती तितकी सुंदर, तर मॉडेल किती सुंदर असेल. मॉडेल म्हणजे प्रत्यक्ष स्त्री जिला समोर ठेवून ही मूर्ती तयार केली ती किती सुंदर असेल. तिचा मोबाईल नंबर मिळाला तर काय. तो म्हणाला यांना काही कलाच नाही. दुसरा एक माणूस येतो आणि चांगला तेजस्वी वगैरे असतो, तो बघितल्यानंतर हा सुंदर, ही खरंच फार सुंदरच आहे. नंतर तो सेक्रेटरीला सांगतो हा एवढा मार्बल आहे मूर्तीचा, त्याच्यावर एकही काळा किंवा कुठल्याही रंगाचा स्पॉट नाही आहे. इट इज स्पॉटलेस मार्बल. लक्षात ठेवा, हा जो मार्बल आहे इथे जर ह्या मूर्तिकार कुठे असेल तर त्याला विचार की हा मार्बल, हा दगड तुला कुठे मिळाला. तो दगडाचा व्यापारी आहे, ग्रॅनाईट मार्बल्स वगैरे विकतात ना. तो म्हणाला त्याचा नंबर घे, म्हणजे आपल्याला तिथून असं काय एक इतका सुंदर मार्बल कधी बघितलंच नाही, व्हाईट मार्बल. तो म्हणतो हा दगडाचाच व्यापारी आहे. तो निराश होतो, जरा बाजूला जातो. अशा वेळेला एक पगडी घातलेला किंवा पागोटं घातलेला खेडूत येतो, शेतकरी. तो बघतो वगैरे सुंदर, हा ओहो हो. तोही म्हणतो याला काय कळणार आहे. तोही त्या मूर्तीला प्रदक्षिणा घालतो आणि नंतर गुडघे टेकतो, हात वरती करतो, म्हणतो देवा तू महान आहेस, काय सुंदर मूर्ती तयार केली. ह्याला राग येतो, मूर्ती मी तयार केली आणि हा देवाचे आभार म्हणतो. आता इथून पुढचा संवाद आहे ना तो आध्यात्मिक आहे, हे लक्षात ठेवा. तो म्हणतो की देवानं मूर्ती केली असं तुम्ही कसं म्हणता, मी मूर्तिकार आहे. ते म्हणाले बरं झालं तुम्ही विचारलं. ही मूर्ती ज्या मार्बलची झालेली आहे, दगडाची, तो दगड तुम्ही तयार केलात का. नाही. या दगडाला आकार देणारी जी छिन्नी आणि हातोडी होती ती ज्या धातूची बनवली होती तो धातू तुम्ही तयार केलात का. नाही. ज्या वेळेला तुम्ही ही मूर्ती करायला लागलात त्यावेळेला तुम्हाला कुणीही शिकवलं नाही, तुम्हाला कोणी गुरु नाही आहे ना. म्हणाले माझी गुरुची परंपरा आहे आमची. मग पहिला दगड कोणी बनवला ते सांगा, तो धातू कोणी बनवला ते सांगा, आणि अगदी पहिला शिल्पकार, पहिला मूर्तिकार, ही कला त्याला शिकवली कोणी, त्यांच्या अंगात आणली कोणी. त्या देवाला मी महान म्हणतोय. तो म्हणाला की तुम्ही मला एक चांगली दृष्टी दिली. मला वाटत होतं मी मूर्तिकार आहे, पण मी तसं काहीच केलेलं नाही आहे. मागे आपण अगदी घराघरात घडणारं एक उदाहरण बघितलं होतं की केळीचं झाड लावतो, घड येतो, सुंदर घड, दुसऱ्या दिवशी कापायचं ठरतं तर आदल्या रात्री तो घड चोरून नेतात आणि बाप ठणाणा करायला लागतो माझ्या केळीचा घड. मग ते इतकं असंही होतं, जाऊ दे उद्या दुसरं लावा. बायको म्हणते, पोर इन्क्विजिटिव्ह आहे, म्हणजे चौकस आहे. तो प्रश्न विचारतो की बाबा केळीचं झाड काय तुमचं होतं, आपण विकत आणलं ना. हां, ते ज्या जमिनीत लावलं ती जमीन तुमची होती, म्हणजे तुमच्यापासून झालेली होती. जे पाणी आपण वर्षभर घातलं ते पाणी काय तुमचं होतं नाही ना. ज्या आकाशात हे वाढलं ते आकाश काय तुमचं होतं. ज्या सूर्याच्या प्रकाशामुळे ज्या केळीत रस निर्माण झाला, स्वाद निर्माण झाला, तो सूर्याचा प्रकाश तुमचा होता. तुमचं होतं काय म्हणाले, तुमचे जास्तीत जास्त कष्ट होते. पण कर्मण्येवाधिकार असते, कर्म करण्यावरच तुझा अधिकार आहे. फळ मिळेल की नाही, केव्हा मिळेल आणि कसं मिळेल, किती मिळेल, तुझ्या हातातच नाही आहे. अगदी लक्षात ठेवा. म्हणून तुम्हाला सांगतो की जुडो त्याची हे होती, स्पर्धा होती.
जुडो म्हणजे दोन्ही हात वगैरे सगळे पाहिजेत वगैरे, आणि जुडो बरोबर युजुत्सू असं त्याला म्हणतात. तर तशी स्पर्धा होती आणि फायनल राऊंड होती 2 महिन्यांनी. प्रॅक्टिस करा आणि या. त्याच्यात एका माणसा एक जो द्वंद्व दोघातला एक आहे, ॲक्सिडेंटमध्ये सापडतो त्याचा उजवा हात जातो. उजवा हात गेल्यानंतर तो इतका निराश होतो. गुरु म्हणाले थांब ना, 2 महिने आहेत ना आपल्याला, तुझा हात जरा बरा होऊ दे, मी तुला शिकवतो. आणि तो जिंकतो. ज्यावेळेला तो जिंकल्यानंतर हरलेल्याचा इंटरव्ह्यू आधी घेतला जातो. तो म्हणतो माझ्या गुरुनी 2 हात ज्याला आहेत त्याला कसं हे करायचं, हात कसा असा करायचा, कसं पाडायचं, हे कसं करायचं, हे सगळं शिकवलं होतं. पण 1 हात ज्याला आहे त्याच्याशी कसं लढायचं हे मला माझ्या गुरुंनी शिकवलेलं नव्हतं. आणि याच्या गुरुंनी त्याला हेच शिकवलं होतं. 1 हात जरी असला तरी तू दोन्ही हात वगैरे तू हे करू शकतोस आणि तू जिंकशील. जिंकला ना. इथे ह्याचं काय होतं, गुरुचं काय होतं, गुरु म्हणाला थँक गॉड की आपल्याला त्यांनी 2 महिने दिले. आदल्या दिवशी ॲक्सिडेंट झाला असता तर वॉकओव्हर म्हणजे तुला जिंकली त्यांनी, असंच झालं असतं ना. 2 महिने आधी ॲक्सिडेंट घडवला. हे नुसतं पॉझिटिव्ह थिंकिंग नाही, दिस इज क्रिएटिव्ह थिंकिंग. 30 मैल लांब बसलेल्या स्पॉटला वीकेंडला जातात. आणि जुनी गाडी आहे, बाबा आपण गाडी हायर करूया, कॅब करूया. नाही नाही, माझी गाडी आहे आजोबांपासून चालत आलेली, म्हणूनच नको म्हणाले, म्हणूनच नको. 30 किलोमीटर जायचं आणि 30 किलोमीटर यायचं आहे. गाडीचा काही भरोसा आहे का. हे उदाहरण कुठल्या ह्याच्यात आहे काय, माय डर्टी डझन नाही असं, माय डझन. मला 12 मुलं आहेत, 13वा मी. बेकर्स डझन त्याला म्हणतात. पूर्वी 12 उणे घेतल्यानंतर 1 उणं तुम्हाला द्यायचा, 100 आंबे घेतल्यानंतर 5 आंबे द्यायचा, दूध 1 शेर घेतल्यानंतर थोडंसं दूध तो तुम्हाला जास्त द्यायचा. हे जास्त देणं आहे ना ते अधिकस्य अधिकम फलम. म्हणजे 10 रुपये देऊ नकोस, 11 रुपये दे. तो 1 रुपया पुढचे 10 रुपये देण्याची प्रेरणा तुला देईल किंवा इतरांना देईल. 1 लाख रुपये द्यायचे असतील तरी 1,01,000 रुपये देणगी दे, हे लक्षात ठेव. त्या 1 रुपया आहे ना तो तुला ते वाढत जाण्याची प्रेरणा देईल, तुला आणि इतरांना. हे जे वाढणं आहे ना ते क्रियापद सगळ्यात सुंदर स्वयंपाकघरात वापरलं जातं. भात वाढू वाढू वाढू, भात कमी होतोय आणि ती विचारते वाढू वाढू वाढू. फार सुंदर आहे. काकणं जर फुटली, त्याला फुटली म्हणतात, काकणं वाढली. कुंकू वाढलं, दिवा शांत झाला. विझवला कधी निगेटिव्ह किंवा हिंस्त्र क्रियापदं हिंसक वापरायचीच नाहीत. ही संस्कृतीची शिकवण आहे. आणि म्हणून तुम्हाला सांगतो की काही काही गोष्टीत आपण विचार जर केला तर आपल्याला कळतं. ऐसा आत्मज्ञाने तुष्ट ब्रह्मानंदे परिपुष्ट तोची स्थितप्रज्ञ भला जाण अर्जुना एकला. हा आता शेवट आहे त्याचा, की तुला पाहिजे होतं ना स्थितप्रज्ञ कसा चालतो बोलतो. आता शेवटी तो कसा असतो, कसा असतो. तो निस्पृह असतो, तो निरहंकार असतो. दूर करोनी मीपणा, सर्व सोडोनी कामना. सगळ्या कामना सोडायच्या म्हणजे स्पृह, इच्छा सोडायच्या, निस्पृह. आणि दूर करोनी मीपणा म्हणजे अहंकार. आपण पावन भिक्षा दे रे राम म्हणतो, पण त्याच्यातली सगळ्यात महत्त्व मजविण तू मज दे रे राम. म्हणजे आय मायनस आय, बिग आय मायनस स्मॉल आय, किंवा आय मायनस मी. मजविण तू, माझ्याशिवाय मी, तू मला दे. म्हणजे मीपणाशिवाय मी, तू मला दे. अहंकार नको, माझ्यातला अहंकार काढून टाक. अशा कितीतरी कथा आहेत की तो जनक सांगतो शुकमुनींना की एकटे या ना. ते म्हणाले मी इतका एकटा आहे की माझ्या अंगावर वस्त्रसुद्धा नाही आहे, काहीच नाही आहे, इतका एकटा मी आलेलो आहे. नाही नाही, एकटे या. 1 दिवस थांबवतो, लोकांना सांगतो तुमचा सगळा कोरडा कचरा वगैरे तो बाहेर तो ऋषी थांबलाय त्याच्या अंगावर टाका. म्हणाले मी इथे आलो आहे, माझं स्वागत करायचं सोडाच. हा प्रापंचिक अनेक प्रपंचांचा राजा तो माझा असा अपमान करतो. दुसऱ्या दिवशी पुन्हा तोच निरोप, एकट्याने या. तिसऱ्या दिवशी ह्यांना कळतं की एकट्याने या म्हणजे अहंकाराचं गाठोडं जे माझ्या आत आहे. गाठोडं म्हणजे डोक्यावर घेतलेलं असं समजू नका. गाठी आपल्याकडे काम गाठ, क्रोध गाठ, मोह गाठ, किती गाठी आहेत. या अंतरीच्या गाठी आहेत.
आपण मराठीत म्हणतो सुद्धा, त्याच्यापासून सावना तो आतल्या गाठीचा आहे. तो आतल्या गाठीचा आहे म्हणजे तो बाहेर एक बोलेल आणि आत दुसरंच करेल. विचार करा, ह्या सगळ्या गाठी आहेत, ऋणानुबंधांच्या गाठी आहेत. भेट गाठ आपण म्हणतो, गाठीला 2 पैसे, हे बाहेरचं नाही, हे आतलं आहे. आणि म्हणून त्यांनी सांगितलेलं, या सगळ्या गाठी तुटल्या की तुम्ही मुक्त होणार. छिद्यन्ते सर्व संशया भिद्यन्ते सर्व ग्रंथी. ग्रंथी म्हणजे गाठी. जितक्या गाठी आहेत तितक्या सगळ्या ज्यावेळी राहतील, हे गाठोडं जेव्हा दूर होईल ना, अहंकाराचं गाठोडं, आणि गाठी गाठी मारलेलं गाठोडं, तेव्हाच तो या हे त्यांना कळतं. आणि मग ते यायला लागतात. त्यावेळेला राजा म्हणतो, 3 दिवस त्यांना उभं केलेलं ना, आता मी स्वतः आरती करायला त्यांच्या राजवाड्याच्या दारात उभा आहे. आणि ते येतात. लोकांना कुतूहल की 3 दिवस उभं केलेलं आहे, कचरा टाकायला सांगितलेला आहे, असं ह्याला आता राजा आरती घेऊन तिथे उभा आहे, ह्यांना माहीत नाही. ते हे जातात इकडे राजाकडे. ते कशासाठी आलेले आहेत? हे व्यासांचे पुत्र आहेत. व्यासांनी त्यांना शिक्षा दिली, दीक्षा दिली, पण मोक्षासाठी या गुरुकडे तू जा. त्यांना आश्चर्य वाटलं होतं, या प्रापंचिकाकडे मला कशाला पाठवतो? आणि त्यातून राजा, सगळे भोग, सगळी बंधनं, सगळ्या इच्छा, हे जिंकायला पाहिजे, हे पाहिजे, ते पाहिजे, या राजाकडे मोक्षासाठी. व्यास म्हणाले, मी सांगितलं आहे त्याप्रमाणे कर. आणि ज्या वेळेला हा येतो शुकमुनी तिथे, त्यावेळेला ते प्रश्न विचारतात. आपण वेशीत उभे असतात, 3 दिवसाचे अनुभव नकोत, आत्ता तुम्ही त्या माझ्या मिथिलेच्या वेशीपासून निघालात आणि माझ्यापर्यंत आलात, अनुभव सांगा. ते म्हणाले, अरे रस्ते साखरेचे होते, आजूबाजूची दुकानं साखरेची होती, एका दुकानात सांगलेले कपडे साखरेचे होते, दुसरीकडे असलेली फळं साखरेची होती, तिकडे असलेल्या सगळ्या वस्तू साखरेच्या होत्या, घोडे वगैरे, रथ वगैरे सगळे साखरेचे होते, दुकानातली गिऱ्हाईक आणि दुकानदार सगळे साखरेचे होते. त्यावेळेला तो म्हणतो की आता मी शिक्षण द्यायची गरजच नाही तुम्हाला, आणि आता तुम्ही मला नमस्कार करायचा नाही, कारण आपण समकक्ष झालो, तुम्हालाही ब्रह्मज्ञान झालेलं आहे, तेच ब्रह्म सगळीकडे पसरलेलं आहे. त्याला ब्रह्माला त्याने साखर शब्द वापरला. एकच तत्व, दुर्डधरी म्हणा, एकच तत्व आहे, बाकी काही नाही. त्या तत्वाला तुम्ही भगवंत म्हणा, परमेश्वर म्हणा, म्हणजे अल्ला म्हणा, जीजस, काही नावं द्या, एकच तत्व आहे. ते ज्याला कळलं ना तो सुटला. सगळं मला आत्ता राजा तूही मला साखरेचा दिसतोय आणि मला मीही साखरेचा दिसतोय. त्यावेळेला तो म्हणतो की मी आरती वाटून आलिंगन देऊया, कारण इथे गुरुदक्षिणेचा हेच ज्ञान असं आहे, आत्मज्ञान, ब्रह्मज्ञान. ते ज्यावेळेला होतं त्यावेळेला ज्ञान देणारा आणि ज्ञान मिळवणारा एकाच योग्यतेचे होतात. कुणी कुणाला नमस्कार करायचा नाही, हे लक्षात घ्या. इथे आता पुढे बघूया ना. दूर करोनी मीपणा, सर्व सोडोनी कामना, स्वये विश्व होऊनी तो विश्वा माझे वावरतो. आपणची सांगितलं ना, चराचर राहिला, स्वतः विश्वहून तो विश्वात वापरतो. म्हणजे तो विश्वनाथ आहे, पण तो विश्वात्मा सुद्धा आहे, तो विश्वंभर आहे, हे लक्षात ठेवा. पण तो विश्वेश सुद्धा आहे. विश्वेश, विश्वेश्वर, विश्वंभर, विश्वनाथ आणि विश्व, हे सगळं पहिल्यांदा विश्व निर्माण केलं आणि नंतर त्यात विष्णू शिरला. विश्वम विष्णुर्वषट्कारो भूत भव्य भवत प्रभू, सुरू होतं विष्णू सहस्रनाम. विश्व निर्माण केलं आणि विष्णू त्याच्यात शिरला. विश्व मग कुणी निर्माण केलं? महाविष्णूंनी निर्माण केलं, परमविष्णूंनी निर्माण केलं. आणि हा विष्णू कोण? लक्ष्मी, विष्णू, नारद याच्या कथा येतात ना, तो विष्णू आहे. अणु अणूत शिरून राहिलाय तो विष्णू आहे. कण कण में शिरलाय तो भगवान आहे. बघा ना तुम्ही, अगदी लक्षात घ्या. आणि त्यामुळे त्यांनी काय सांगितलंय? स्वये विश्व होऊनी तो विश्वा माझी वावरतो. सगळ्यांना मिळालेत ना हे कागद? हां, आता शेवटचा पेज, शेवटचा श्लोक आहे. एषा ब्राह्मी स्थिती पार्थ नैनाम प्राप्य विमुह्यति स्थित्वा स्याम अंतकालेपि ब्रह्मनिर्वाण मृच्छति. ब्रह्मनिर्वाण शब्द वापरलेला आहे. आणि मग पुढे इति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे सांख्ययोगो नाम द्वितीयोध्यायः. इथे एक बारका तुमच्या लक्षात आला पाहिजे. तुमच्या ऑनलाईन क्लासेसमध्ये सांगितलं का मला माहीत नाही. भगवान उवाच, भगवान उवाच, अर्जुन उवाच, पण श्रीकृष्ण अर्जुन संवादे का म्हणले? अध्यायाच्या शेवटी श्रीकृष्ण अर्जुन संवादे. आता श्रीकृष्ण कुठून आलं इथे?
श्रीकृष्णच आहे, पण त्याची अवस्था वरची आहे. तो म्हणतो मी योगारूढ अवस्थेत आहे, म्हणून योगारूढ आहे. त्याला योगेश्वर म्हणलंय. यत्र योगेश्वर कृष्ण, शेवटचा श्लोक आहे गीतेतला. म्हणून हा फार महत्त्वाचा. एषा ब्राह्मी स्थिती. मी स्थितप्रज्ञ म्हणजे जो ब्राह्मी स्थितीत असतो. आणि ब्राह्मी म्हणजे ब्रह्म, ब्रह्माची स्थिती. हे ब्रह्मचैतन्य महाराज, हे ब्रह्माचं चैतन्य आहे. आणि ब्रह्म ते की जे फक्त असतं, तुम्ही कितीही कल्पना केली तरी त्याच्या पलीकडचं असतं. तुम्ही ब्रह्माला कोणताही रंग दिला तरी त्याच्या पलीकडचा रंग असतो. आता तुम्हाला सांगतो, कंपॅरिझन ऑफ वेट अँड टेम्परेचर. जाणणारी 2 इंद्रिय स्वतंत्र मानली. 5 इंद्रिय नाही तर 7 इंद्रिय मानतात. आता इंद्रिय म्हणजे शरीराचा भाग आहे. हे जास्त वजनदार आहे का हे जास्त वजनदार आहे, हे हाताला नाही कळत, हे स्पर्शानं नाही कळत, हे ब्रेन ठरवतो हे जास्त वजनदार आहे. हे जास्त तेजस्वी आहे का हे जास्त तेजस्वी आहे. आपण साड्या वगैरे घ्यायला जातो त्यावेळेला हे कसं आहे ते कसं आहे, हा पदर बरा आहे का तो पदर. ही जे कंपॅरिझन अँड कॉन्ट्रास्ट आहे ना, म्हणून म्हणतो हे सगळी इंद्रियांची वगैरे काय गोष्ट काढतो. मेंदू सांभाळा तुम्ही. टेक केअर ऑफ युअर ब्रेन अँड ॲक्टिव्हिटीज ऑफ ब्रेन, फॅकल्टीज ऑफ ब्रेन. आणि निरनिराळ्या शक्ती ज्या मेंदूच्या आहेत त्याच्यावर तुम्ही जर काळजी मिळवलं नियंत्रण की झालं. आणि गीता दुसरं काही सांगत नाही. आनंदात जगाल तुम्ही. मेंदूवर नियंत्रण आलं पाहिजे. आणि मेंदूवर नियंत्रण कोण आणून देणार आहे? बुद्धी. बुद्धीवर नियंत्रण कोण आणून देणार आहे? महाबुद्धी. महाबुद्धीवर नियंत्रण कोण आणून देणार आहे? परमबुद्धी. परमबुद्धीवर नियंत्रण कोण आणून देणार आहे? परमबुद्धी. परमच्या पलीकडे जाऊ शकत नाही. परा हे स्त्रीलिंगी रूप आहे. पराशक्ती. हे तुम्ही जे नवरात्रात करता काय केली, नंतर त्याला महासरस्वती, महाकाली आपण म्हणतो ना, आणि महालक्ष्मी. मला एकाने विचारलं, या महावरच तुम्ही प्रवचन करा, उद्या येते संध्याकाळी. महावरच म्हणजे लक्ष्मी असताना महालक्ष्मी काय प्रकार आहे? त्यांनी प्रश्न विचारला तो बरोबर आहे. म्हणजे लक्षादेशाने मंदिर बांधलं तर ते लक्ष्मीचं मंदिर, कोट्या देशाने मंदिर बांधलं तर ती महालक्ष्मी. अशी आहे का ती? महालक्ष्मी म्हणजे चांदीचा रथ आहे ती लक्ष्मी, सोन्याचा रथ आहे ती महालक्ष्मी, सोन्याचा कळस आहे ती आता महालक्ष्मी असेल. तर परमलक्ष्मी म्हणजे तिच्यावर कुठला कळस, खरं म्हणजे तिच्यावर कळसच नाही आहे. जे परम आहे त्याला आकारच नाही आहे, ते निर्गुण निराकारच आहे. म्हणून ज्यावेळेला मी लक्ष्मी म्हणतो माझ्यासमोर रूप येतं, पण लक्ष्मीचं जे स्वरूप आहे त्याला महालक्ष्मी म्हणलेलं आहे. सरस्वती म्हणल्यानंतर ती वीणा पुस्तकधारिणी माझ्या डोळ्यासमोर येते, पण तिचं जे स्वरूप आहे ती महासरस्वती आहे. महा म्हणजे आपण कुठे निघालो? सूक्ष्माकडे निघालो, निर्गुणाकडे निघालो, अमूर्ताकडे निघालो, ॲब्स्ट्रॅक्ट. मूर्ती आली की ती लक्ष्मी झाली, मूर्ती नाही शक्ती आहे ती महालक्ष्मी झाली. आणि शक्तीचा सोर्स जो आहे ती परमलक्ष्मी. म्हणायचं असेल तर समजा तुम्ही. आणि म्हणून विचार करा तुम्ही की ज्या वेळेला आपण महागणपती, ऊठ महागणपती, ते महागणपती जो आहे तो गणपती स्थूल तुम्हाला देह दिसतो, हे रूप आहे गणपतीचं, पण गणपतीचं स्वरूप काय? महागणपती. आणि सगळ्या देवांचंच काय? आपल्या सगळ्यांचं इथे आहेत त्यांचं स्वरूप एकच आहे. आपण आत्म्याचा अंश आहोत. आपल्या या देहाच्या जीवाच्या प्रारब्धाच्या कक्षेत आलो आहे. म्हणून मी जीवात्मा निराळा, तुम्ही जीवात्मा निराळे. आत्मा एकच आहे. तुमचा आमचा जीवही एकच आहे. पण आपण जे कर्म घेऊन आलेलो आहोत आणि जे कर्म आत्ता मिळवलेलं आहे ते अगदी निराळ आहे. हे लक्षात घ्या. तिथे आपण फक्त निराळ कर्माच्या पातळीवर. प्रारब्ध तुमचं माझं काही सेमच असतं, पण बरंचसं निराळही असतं. पण प्रारब्ध स्वीकारण्याची माझी दृष्टी आणि तुमची दृष्टी निराळी असू शकते. माझी वृत्ती आणि तुमची वृत्ती निराळी असू शकते. माझी कृती आणि तुमची कृती निराळी असू शकते. 3 शब्द लक्षात ठेवा. एक दृष्टी, एक वृत्ती आणि एक कृती. दृष्टी बुद्धीची आहे, वृत्ती मनाची आहे, कृती शरीराची आहे. याला BMI म्हणतात, बॉडी माइंड इंटेलेक्ट. चिन्मया मिशनचा अगदी BMI कन्सेप्ट म्हणजे बॉडी अगदी बाहेरचा आउटर क्रस्ट आहे, एक्सटर्नल फ्रॉन्टियर. माझ्या अस्तित्वाची बाहेरची सरहद्द कुठली? हे कातडं. मग कातड्याच्या आत गेलो, आणखीन आत गेलो, आणखीन आत गेलो, मी खऱ्या मीकडे जायला लागतो. पण खऱ्या मीपर्यंतचा प्रवास येण्याच्या आत आपण संपतो, म्हणजे मरतो किंवा आपला इंटरेस्ट निघून जातो. म्हणून तपश्चर्या शब्दात
एक तप म्हणजे 12 वर्ष तू जर केलंस तर एक तप झालं, त्याला तपश्चर्या म्हण. 12 दिवसात आपल्याला 13 सिद्धी पाहिजेत, हे कसं जमणार आहे? इन्स्टंट काही नाही अध्यात्मात. खरंच इन्स्टंट जे आहे ना त्याला प्रपंच म्हटलेलं आहे, आणि कॉन्स्टंट म्हणजे त्याला परमार्थ म्हटलेला आहे. द कॉन्स्टंट आणि इन्स्टंट याच्यामधलं जे डिस्टंट आहे, ते कमी कमी करत याला उपासना म्हणलेलं आहे. ते जो कॉन्स्टंट तुमच्यातही आहे, माझ्यातही आहे. इन्स्टंट मलाही पाहिजे, फ्रॉम इन्स्टंट टू इन्स्टंट, मोमेंट टू मोमेंट, क्षणाक्षणाला आपण बदलतोय. सगळ्या अर्थाने आपण परिपक्व होतोय, गेटिंग मॅच्युअर्ड. आता ती मॅच्युरिटी व्यक्त होते की नाही मला माहीत नाही, परंतु मॅच्युअर होतोय त्याला दुसरा शब्द आहे ओल्ड होतोय, म्हातारे होतोय क्षणाक्षणाला. प्रत्येकजण होणारे, कुत्रासुद्धा. म्हणून मागे तुम्हाला सांगितलं होतं ते आता पुढे येईल. या निशा सर्व भूतानाम, तिथे हा मुद्दा अगदी योग्य आहे की या पृथ्वीच्या पाठीवर सगळ्यांना जिवंत म्हणजे सजीव आणि निर्जीव या सगळ्या वस्तूंना किंवा गोष्टींना कॉमन गोष्ट कुठली आहे? लोकांनी उत्तर दिली, श्वास. दगडाला कुठे श्वास? मग त्यांनी सांगितलं की मुलं होणं वगैरे. लाकडाला कुठे मुलं होतात? झाडाला झाड होईल, लाकडाला काय होणार आहे? सगळे निकालात निघाले. जवळजवळ कोणालाही उत्तर आलं नाही. उत्तर काय माहिती आहे ना? 24 तासांचा दिवस. 24 तासांचा दिवस माणसालाही आहे, आणि त्या गायंडोळालाही आहे, आणि त्या कोरोना वगैरेला ह्यालासुद्धा आहे, कोविड आपण म्हणतो त्या व्हायरसलासुद्धा आहे. पण त्यांना 24 तास म्हणजे काय माहीतच नाही आहे. त्यांना 24 तासाचा दिवस कल्पनाच नाही. दिवसादिवसांनी माझं आयुष्य संपतंय त्यांना कल्पनाच नाही. मी माणूस आहे ना, मला कल्पना आहे ना. एका मुलाने प्रश्न विचारला होता आणि त्याला उत्तर हेच उत्तर आहे. तो म्हणतो विनोबाने उत्तर, ही पळी आहे, धातूची पळी आहे, ती पिठल्यात घातली काय झुणक्यात, आणि ती श्रीखंडात घातली काय, तिला काय फरक? बरोबर आहे, तिला काहीच फरक नाही. पण म्हणाला की ती धातूची आहे ना. मी माणूस आहे ना, मला बुद्धी आहे ना, मला विवेक आहे ना. म्हणून आधी दशा चांगली परिस्थिती, मग अवदशा वाईट परिस्थिती, किंवा आधी अवदशा वाईट परिस्थिती आणि नंतर दशा. म्हणजे चांगली परिस्थिती आहे, वाईट दिवस आले, वाईट दिवस आहे, चांगली परिस्थिती आली, तरीसुद्धा मी माझं वर्तन बदलणार नाही. अशी माणसं आहेत, आणि ती फक्त भारतात. मग ती क्रिकेट टीममध्ये आहे, ती चेसमध्ये आहे, विश्वनाथन आनंद वगैरे बघा, आपली भक्ती कुलकर्णी बघा ना, त्याला केवढा आता एक नवीन मानाचा मुकुट मिळालेला आहे. आता ती नाही म्हणून नाही, ती इथे येऊन बसली असते, ती वांट्याला येऊन वगैरे ती खाली बसते. एरवी काय त्यांचे नेट असतात, त्यांच्या स्वागताला काय लोक, काय मंत्री. गोव्यातले लोक एक कुणालाही किंमत देत नाही, ते लक्षात ठेवा. माझ्यापेक्षा मोठा या जगात दुसरा कोणी नाही. ही आपली गोयकरांची एक इतकी आतून श्रद्धा आहे. ती येते ग्रँड मास्टर वगैरे बनून विमानतळावर कोणी नाही हो, कोणी नाही, ना मंत्री. आणि त्यांना स्पॉन्सर, ती ब्रँड ॲम्बॅसेडर कुणाची आहे? देपेची. बापरे, त्यांना काय कशाचं कुणाचं कौतुक काय नाही. हे मी का सांगतोय? ती साधी आहे. लिंकनचा तो प्रश्न आणि उत्तर लक्षात ठेवा. लिंकन वॉज अ लँकी मॅन. लँकी म्हणजे काय? खूप उंच, परंतु इथपर्यंत पाय खूप लांब होते प्रपोर्शनेटली. त्याला एकदा पत्रकार परिषदेत प्रश्न विचारला, गमतीनं विचारतोय, मिस्टर प्रेसिडेंट क्षमा करा, माणसाचे पाय किती लांब असावेत? साधा प्रश्न विचारला, त्यांनी उत्तर दिलं, जमिनीला टेकण्या इतके. इतके सुंदर उत्तर आहे. म्हणजे तुम्ही किती उंच गेला तरी पाय जमिनीवर पाहिजे, आणि पाय जमिनीवर आहेत त्याला तेंडुलकर म्हणतात. बाकीचे सगळे फाफेराव म्हणतो ना, उडून जातात, जरा याने कोणीतरी भय करतात. तो नाही, तो स्थिर आहे. हे शिकायचं आहे. किती यश मिळालं तरी माझ्या याने. एक तुम्हाला सहज उदाहरण सांगतो. हॉर्लिक्सची जाहिरात विश्वनाथन आनंदनी केली होती. एरवी विश्वनाथन आनंद फक्त राष्ट्रीय जाहिराती करतो, फक्त म्हणजे पेट्रोल सांभाळा, पाणी नीट वापरा, ह्या अशा जाहिराती करतो. एकदा त्याच्या आईने त्याला झापलं, मराठीत म्हणतो ना, फायर केलं. तू एक काय जाहिरात करतोयस? विथड्रॉ दॅट ॲडव्हर्टिजमेंट. म्हटलं विथ इमिजिएट इफेक्ट. काय सांगितलं होतं की तू इतका जिंकतोस कसा रे? नाही, मला एक्सपिरियन्स आहे. रॅपिड, ज्याला म्हणतात ना, अत्यंत क्विक मूव्स घ्यायचं. व्हॉट इज युअर सिक्रेट? त्याच्या मागे हॉर्लिक्सची बाटली असते. दिस इज द सिक्रेट ऑफ माय रॅपिड मूव्स अँड विनिंग द चेस. आई म्हणाली की आम्ही तुला शिकवलं, तुला इतर शिक्षकांनी शिकवलं, तू स्वतः शिकलास,
तू सगळं हे डेडिकेट परमेश्वराला करतोस. हे हॉर्लिक्सची बाटली मध्ये कुठून आली? तुला काही कोटी रुपये दिले म्हणून तू जाहिरात करतोस. हा दुसरा तर बूस्ट इज द सिक्रेट ऑफ माय एनर्जी करत करत मोठा झाला. काही कसं नसतं. मग लोक बूस्ट प्यायला लागले. हो, कसली एनर्जी, काही नाही. बूस्टर डोस जरी बूस्टचा दिला तर यांची मान संध्याकाळी पडलेलीच. याला काय अर्थ आहे? म्हणून असं बाहेरचं काहीही तुम्हाला आणून देणार नाही. चैतन्य आतलं आहे, हे ब्रह्मचैतन्य. आपण ज्यांच्या छायेत बसलेलो असतो, चैतन्याची छाया, पण ब्रह्माचं चैतन्य आहे. द अल्टिमेट स्पिरिट ब्रह्मचैतन्य, हे लक्षात ठेवा. पुढे बघूया ना आपण. एषा ब्राह्मी स्थिती पार्थ न ऐनाम प्राप्य विमुही. हे जर मिळालं नाही तर तुम्ही मोहातच पडणार आहात. पण ही जर मिळाली स्थिती मनाची, बुद्धीची, तर तुम्ही मुक्तच असणार आहात. संसार करून सुद्धा मुक्त असणार आहात. स्थित्वास्याम. आता पुढे बघा. ऐसा ब्रह्मभाव अर्जुना निस्सीम भोगिता निष्काम जाहले ते. काय सुंदर आहे. ब्रह्मभाव त्यांनी निस्सीमपणे उपभोगला. ब्रह्मभावात तुकाराम वगैरे काय, रामकृष्ण परमहंस काय, ते त्याच भावात होते. हो कायम ते बाकीचे सगळे करायचे, पण त्यांचा भाव तो होता. मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो. सत्य साईबाबा, जिवंत गुरु असावा का नसावा, हे उदाहरण मी नेहमी देतो. म्हणजे सत्य साईबाबा अनेकांचं. तर सत्य साईबाबांवर दर वर्षातून एक तरी लेख यायचा इलस्ट्रेटेड वीकलीमुळे की ही इज अ फ्रॉड, ही इज फेक. आणि तो काय असे हे करून काढतात. आणि मुदी, कधी मुदी देतात, कधी उदी देतात, हे सगळं देतात. जादूगारसुद्धा करतात ना. जादूगार रघुवीर तर नोटांचा पाऊस पडतो, माहीत आहे ना सगळीकडे. पण दुसऱ्या दिवशी गोवा सोडून जाताना गाडीच्या बॉनेटमधल्या बाटल्या लपवू शकत नाही. तिथे तो पकडला जातो. कारण तो म्हणतो हे दिस इज रिअल, ती जादू आहे, मॅजिक, ते फसवेगिरी आहे सगळे. इथे लक्षात घ्या की ज्या वेळेला ते असं सगळं करतात वगैरे, लोकांना आकर्षित करण्यासाठी लावावे लागतात. एके ठिकाणी प्रवचनाला गेला होता आणि लावण्या लावल्या होत्या बाहेर. तू माझ्या जीवाची राणी ग वगैरे. कल्पना करा की ही जीवाची राणी आहे आणि मी रुक्मिणीबद्दल बोलणार आहे. ती कृष्णाच्या जीवाची राणी आहे की नाही. मला पहिला मुद्दा मिळाला. अशा सगळ्या लावल्या होत्या. मी त्या ऑर्गनायझरनं विचारलं, हे का लावले? हे लावल्याशिवाय प्रवचनाला कोणी येणार नाही. आणण्याचं काम आम्ही, त्याच्यासाठी हे साधन. आणलेल्यानं काय करायचं ते काम तुमचं, तुम्ही बघून घ्या, तुम्ही बघून घ्या. हा तसा प्रकार असतो. जसा शर्करा व गुंठित म्हणतात ना, शुगर कोटेड पिल्स. औषध कडू असतं, पण बाहेरून त्याला साखर लावलेली असते. ते साखर चगळत चगळत औषध केव्हा घेतं कळतही नाही. हे करावं लागतं बऱ्याच वेळेला. म्हणून इथे काय सांगितलंय, एषा ब्राह्मी स्थिती ऐसा ब्रह्मभाव अर्जुना निस्सीम भोगिता निष्काम जाहले जे परब्रह्म पद नित्य परिपूर्ण पावल ते जाण अनायासे. ही गीता आहे बघा. सहज महाराजांना विचारलं तुमचा योग कुठला? लोकांना वाटलं ते रामयोग सांगतील, नामयोग सांगतील. त्यांनी सांगितलं सहज योग, सहज साधन, सहज साधना, सहज समाधी, सहज जीवन. सगळं सहज पाहिजे. सहज म्हणजे विथ ईज अँड विथ ग्रेस. दोन शब्द लक्षात ठेवा. ज्याच्यात साधेपण आहे, सरळपण आहे, सोपेपण आहे, पण सौंदर्यसुद्धा आहे. म्हणून आम्ही म्हणतो ना की अत्यंत जंटली क्लोज युअर आईज. मग असे ते डोळे मिटले पाहिजेत, गप्पकन नाही मिटायचे. जंटली क्लोज युअर, आपण म्हणतो ना लिप्स, म्हणजे अलगद मिटा, अलगद उघडा. हे जे अलगद आहे ना, अलगद म्हणजे सॉफ्टली किंवा जंटली, कळणारे नाही कोणाला. अशा पद्धतीने ज्ञानेश्वरीत उदाहरण सुंदर दिलेलं आहे की भुंगा बसतो त्या परागावर कमळाच्या मकरंद खाण्यासाठी. त्यावेळेस जे पराग कण असतात त्या पराग कणांना सुद्धा कळत नाही की आपण त्या भुंग्याच्या पायाला वगैरे लागलेलो आहोत. त्याला तर त्याची काही जाणीव होत नाही. पण इकडून तिकडे पॉलिनेशन आपण ज्याला म्हणतो, म्हणून नवीन नवीन झाडं लागायला लागतात. दोघांनाही माहीत नाही आहे काय आहे ते. हे महत्त्व आहे. एक सुंदर दागिना आणि सुंदर स्त्री आहे, ते इथं अलंकारिले कवना कवणे हे निर्वचेना. ही सुंदर आहे आणि दागिनेही सुंदर आहेत. आता दागिन्यांमुळे ही सुंदर दिसते की हिच्या सौंदर्यामुळे दागिने सुंदर दिसतात, हे सांगता येत नाही. फार सुंदर कल्पना आहे ते. एक गमतीदार प्रसंग सांगतो.
आमच्या कॉलेजमध्ये घडलेला, पुढे तो मोठा नट झाला, दिग्दर्शक झाला, आमचा सहकारी तो. आणि दुसरा होता, त्यावेळेला एक गाणं होतं, हुस्न वाले तेरा जवाब. मी नवीन आणला होता शर्ट, तो माझ्या त्या मित्राने घातला आणि त्याला विचारतो कसा दिसतो ते, तो म्हणतो उसनवारी तेरा जवाब नाही. तरीसुद्धा त्यांनी ते सहन केलं. आता तो म्हणतो की पण दिसतो कसा मी ते सांग ना. जातीच्या सुंदराला काहीही शोभते हे मी शर्टला म्हणतोय. मग त्यांनी थोबाडीत मारली अक्षरशः त्याला. म्हणजे हाक तो काळा होता करत. आणि तो आता पुढे मोठा, आता बिचारे दोघेही नाही आहेत, पण सांगतो तुम्हाला की जातीच्या सुंदराला काही शोभते. हा शर्टच इतका सुंदर आहे त्याच्यात कोळसा असला काय, हिरा असला काय, शोभून दिसणार आहे. ज्ञानेश्वर म्हणतात हेही सुंदर आणि तेही सुंदर, कुणामुळे कोण सुंदर आहे हे सांगता येत नाही. हे ज्ञानेश्वर आहे. पुढे बघा ना, ज्ञानरूप होता परम नित्य परिपूर्ण पावले ते जाणं अनायास आहे. ज्ञानरूप होता रोधिते ना चित्ता तया व्याकुळता देहांतीची. त्यांनी काय असं धरलेलं नाही, हे काही नाही, अवघड योग केलेले नाहीत, हठयोग, हे खायचंच नाही, याच्यावरच चालेल, असंच उभं राहीन, एक हात असाच करेन, असे तुम्ही बघा असतात. आणि ते 1, 2, 3 महिने हात असा केला की तो हात खाली होतच नाही, लाकूड होऊन जातं ना, कारण रक्तवरती जातच नाही, रक्तभिसरण थांबलं. आणि मग लोकांना वाटतं काय तपश्चर्या केले यांनी. नंतर कुणाचे तरी केस 22 फूट लांब असतात. ही तुम्हाला तो ॲबनॉर्मॅलिटी इज नॉट डिव्हिनिटी. जे ॲबनॉर्मल आहे त्याला तुम्ही दिव्य म्हणून नमस्कार करायला गेलात. हे वाक्य आम्ही सत्यसाईबाबांच्याबद्दल जे लेख लिहिले होते ते ज्यावेळेला आले होते गव्हर्नरचे पाहुणे म्हणून, आम्ही पूर्णपणे विरुद्ध मताचे होतो त्यावेळेला. आपले केस वगैरे वाढलेत वगैरे, डिव्हिनिटी आहे ती, ॲबनॉर्मॅलिटी आहे. असं करत करत नंतर ह्या मार्गाला लागलो. नंतर कुठलाही संत असेल त्याचा अभ्यास करायला मिळावा म्हणून ते बोलवायचे की साईबाबांवर बोलाल, गजानन महाराज, हरकत नाही, मला चांगलं एखादं पुस्तक द्या. सत्यसाईबाबांवर ज्या वेळेला बोलायचं होतं त्यांचा 65वा वाढदिवस होता. त्याच्या आधी निरनिराळ्या ठिकाणी कार्यक्रम होते आणि म्हटलं मला त्यांची काही पुस्तकं द्या. ते निरनिराळ्या भाषेत बोलतात, पण विशेषतः तेलुगूमधून बोलतात. आणि त्यांचा एक शिष्य होता ज्याच्यामुळे ही सगळी पुस्तकं इंग्रजीत आली. तो सायमल्टेनियस ट्रान्सलेशन करत होता. आझाद मैदानावर कार्यक्रम होता. आम्ही गेलो तो निषेध करायला, म्हणजे काळे हे लावून आणि अचानक काळे झेंडे लावायचे आणि निषेध करायचा. ही सगळी बुवाबाजी आहे, गुरुबाजी आहे आणि गव्हर्नर हे सगळं करतात, अत्यंत वाईट आहे, हे सगळं गेलो होतो. ते कस्तुरी, मला वाटतं त्यांचं नाव कस्तुरी असंच काहीतरी नाव आहे, की जे इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करायला लागले. ते बोलतात हे इंग्लिशमध्ये बोलतात, हे तो बोलतात इंग्लिशमध्ये बोलतात. अप्रतिम सुंदर विचार होते. नंतर वाटायला लागलं की आम्ही निषेध वगैरे केला, दुसऱ्या दिवशी लेख वगैरे लिहिले, ते सगळं झालं. ही पुस्तकं त्यांचे मी ज्यावेळेला वाचायला लागलो त्यावेळेला हे त्यांचे विचार मला एवढे आवडायला लागले. आता हा शेवट आहे म्हणून मी तुम्हाला एक विचार सांगतो. ॲज द इयर्स पास बाय, तुम्ही साधक झालात आणि साधक होऊन 10 वर्ष झालात तर आय शुड बी सीन लाईक अ डॉट, एक बिंदू म्हणून मी तुम्हाला दिसलो पाहिजे. माझ्या मनात हा प्रश्न होता की मोठात मोठा महाराजांचा फोटो आणावा आणि उपासना वगैरे करावी. महाराज प्रत्यक्ष बसले, अरे मोठा कशाला, उपासनेनंतर छोटा, आणखीन छोटा, आणखीन छोटा, आणखीन छोटा, नंतर इतका छोटा यू कॅरी युअर गुरु इन युअर माइंड, इन युअर ब्रेन और इंटेलेक्ट. गुरुला आकार कशाला पाहिजे, मोठं 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 कशाला होत जाता. हे मोठं मोठं हे केंद्र आहे, केंद्राची सामूहिक उपासना आहे, त्याबद्दल मी बोलत नाही आहे, वैयक्तिक उपासनेबद्दल बोलतो. आय शुड बी सीन लाईक अ डॉट. मग मी पुढे 2 शब्द वापरले, थ्रू अ मायक्रोस्कोप ऑर अ टेलिस्कोप. आणि मी वास्कोला ते हे केलं. इंग्लिशमधून बोलावं लागलं होतं कारण सगळे कॉस्मोपॉलिटन सगळा मॉब होता, परदेशातले वगैरे काही लोक होते. त्यांना मी हेच सांगितलं की वर्ष गेल्यानंतर पुट्टपार्थला याची घाई कशाला करता, कॉल मी होम. कुणी करत नाही म्हणाले. मला घरी कोणी बोलवत नाही, धडपडत मरत खर्च करत इथे येतात आणि म्हणतात काय ती गर्दी, ह्याची सोय नाही, त्याची सोय नाही, येता कशाला. मी माझ्या जीवनात सगळ्यात जास्त बघितलेली गर्दी हीच आहे. आणि आय शुड बी सीन लाईक अ डॉट म्हणजे काय, मला तो अनुभव आला की एका बाजूला आपले उपराष्ट्रपती बसलेले आहेत, त्यांनी पांढरे कपडे घातले आहेत, आणि दुसऱ्या बाजूला गृहमंत्री बसले आहेत, त्यांनी पांढरे कपडे घातलेले आहेत, आणि मध्ये
इन्व्हर्टेड एक्सक्लेमेशन मार्क. एक्सक्लेमेशन मार्क म्हणजे अशी दांडी आणि खाली स्पॉट असतो. हा उलटा केला की इकडे सगळं सॅफ्रन आणि त्याच्यावर त्यांचं काळं, ते दिसायलाही काळे होते आणि ते केस काळे. आय शुड बी सीन लाईक अ डॉट. मी जवळजवळ 1 किलोमीटर दूर होतो त्यांच्यापासून. आम्हाला फक्त तेवढंच दिसत होतं आणि बाकीचे 2 पांढरे होते ना, त्यांच्यामुळे हा कॉन्ट्रास्ट जास्त मला स्पष्ट दिसत होता. आणि त्यांना प्रश्न विचारला. ही टेस्ट लक्षात घ्या, ही खरी महत्त्वाची टेस्ट आहे. मगाशी सांगितलं ना, लावण्या लावून ते बोलवणार आणि नंतर तुम्ही कीर्तन सुरू करा. तसं हे इकडे हे काढायची, उदी काढायची, कोणाला तरी मुदी द्यायची, कोणाला तरी मेडल द्यायचं, कोणाला तरी जपमाळ द्यायची. हे आकर्षित कशासाठी करण्यासाठी आहे? अरे मी सांगतोय तुम्हाला ते महत्त्वाचं आहे, सांगतोय ते महत्त्वाचं आहे. त्याचं एक उदाहरण सांगतो. एकाने प्रश्न विचारला की तुम्ही परमेश्वराचे अवतार आहात असे सगळेजण समजता. त्यांना कृष्णाचेच अवतार. सनातन सारथी हे त्यांच्या मासिकाचं नाव आहे. सनातन सारथी म्हणजे कृष्ण. तुम्ही मानतात लोकांना. भारतात एवढी गरिबी आहे आणि सध्या सगळी इकॉनॉमी पेट्रो बेस्ड आहे. प्रश्न बघा, हे बुद्धिमान माणसाने विचारलेला प्रश्न आहे. सगळे पेट्रोलची किमती वाढल्या की सगळ्याच्या किमती वाढतात. म्हणजे साधी येणारी वांगीसुद्धा जास्त किमतीत देते. ती म्हणते काय, डिझेल मागलं म्हणून आमचे बसचे तिकीट वाढलं म्हणून मी महाग विकते. म्हणजे सगळं हे पेट्रोलवर आधारित आहे. तर आपला जो हिंद महासागर आहे तो पेट्रोलचा तुम्ही करून का नाही टाकत? आपण खूप श्रीमंत, काढा बादली आणि काढा पेट्रोल आणि करा एक्सपोर्ट. ह्या प्रश्नाला ते काय उत्तर देतात? त्यांनी लगेच उत्तर दिलं, आय डोंट कन्सिडर मायसेल्फ ॲन इन्कार्नेशन ऑफ विष्णू ऑर गॉड. मी स्वतःला देवाचा अवतार मानत नाही. पण तुम्ही जर मानत असाल आणि सगळं देवाला शक्य आहे असं तुमच्या प्रश्नातच आहे ना, हा जो समुद्र आहे तो पेट्रोलचा करून टाका, म्हणजे सगळे भारताचे प्रश्न सुटले. म्हणाले मी जर तुमच्या मताप्रमाणे देवाचा अवतार असेल आणि सगळं विश्व ही माझी क्रिएशन असेल तर मी पेट्रोलचा समुद्र केल्यानंतर व्हॉट अबाउट मरीन लाईफ? मासे जगतील पेट्रोलमध्ये, पाण वनस्पती जगतील पेट्रोलमध्ये. आणि आपल्याकडे पृथ्वीच्या पाठीवर म्हणजे ऑन ग्राउंड टेरेस्ट्रियल ज्याला म्हणतात, जेवढी डायव्हर्सिटी नाही त्याच्यापेक्षा जास्त डायव्हर्सिटी समुद्रात आहे. समुद्रातलं जीवन, समुद्रातल्या वनस्पती. आणि ज्या वेळेला बाहेरचं अन्न कमी होईल, कारण आता शेतच कमी व्हायला लागलेली आहेत बघा, त्यावेळेला समुद्रातले जे पाण वनस्पती किंवा अगदी आपल्याला हे सगळीकडे वाढलेल्या जे खारफुटीची झाडं वगैरे दिसतात ना, मँग्रोव्ज, त्याच्यात रिच प्रोटीन आहे. त्याच्या पावडरपासून पदार्थ तयार करतील. हे सगळं होतं. ते माझे नाही आहेत का? किंबहुना चराचर आपण झाला. ते मासे माझे नाहीत. माझा पहिला अवतार मत्स्य अवतार आहे. ते कासव माझं नाही, दुसरा अवतार माझं कासव आहे. मी त्यांना मारून तुमच्यासाठी प्रॉस्पेरिटी निर्माण करू. व्हॉट काइंड ऑफ गॉड विल आय बी देन? त्या कस्तुरीने हे केलं, भाषांतर केलं. मग मी कुठल्या प्रकारचा देव होईन की एकाला मारायचं आणि दुसऱ्याला हे करायचं? उत्तर सुंदर होतं. उत्तर असेच प्रश्नोत्तर त्यांनी दिली आणि ते इतक्या इन्स्टंटली देत होते. नंतर न्यूक्लिअर सायंटिस्टची एक सभा होती. मी तुम्हाला हे का सांगतोय? महाराजांनी कसं कळायचं? एक ज्ञान असं आहे की ते ज्ञान मिळालं तर बाकीचं कुठलंही ज्ञान मिळालं नाही तरी चालतं. आणि तेच ज्ञान असं आहे की जे मिळालं नाही आणि बाकीचं सगळं ज्ञान मिळालं तरी तुम्हाला काहीच ज्ञान मिळालेलं नाही. परमज्ञान, ब्रह्मज्ञान, आत्मज्ञान इज द ओनली ज्ञान. बाकी फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स हे सगळं अज्ञानाच्या कॅटेगरीत येतं. मागे मी तुम्हाला उदाहरण दिलं होतं. भारतीय बेस्ट असलेला अमेरिकन, त्याला केमिस्ट्रीतलं नोबेल प्राईज मिळालं. सगळीकडे कौतुक, भारताला अभिमान वाटला, चांगली गोष्ट आहे ती. त्याच्याकडे जर त्याचा मुलगा गेला असेल, बाबा प्लीज हेल्प मी विथ कॉम्पोजिशन, मला एक पॅरेग्राफ लिहायचा आहे 10 ओळींचा. त्यावेळेला तो म्हणतो, बाबा रे, आय एम अ मॅन ऑफ केमिस्ट्री, हाऊ कॅन आय राईट कॉम्पोजिशन? बघा, यू गो टू युअर मम्मी. तर जायला लागतो. बाय द वे, टॉपिक कुठला आहे? राईट अ पॅरेग्राफ ऑन युअर फादर. हा टॉपिक आहे. फादर नोबेल प्राईजवाला. आणि तो म्हणतो पॅरेग्राफ लिहिणं हे माझं काय, केवढं अज्ञान आहे. केमिस्ट्रीवाल्याला फक्त केमिस्ट्री येते, त्याला फिजिक्स अँड मॅथमॅटिक्स येणार नाही आहे. पण ज्याला आत्मज्ञान होतं ना, त्यांना सगळं कळतं.
सगळं कळतं आणि आपल्याला याचा अनुभवच नाही. आपण ज्या गोष्टी वाचतो महाराजांना सगळं कळतं. एक साधा नियम माहीत आहे की ते भाऊराव केतकर होते, ते इंजिनियर होते ना, त्यांनी सगळा ऋतूंचा वगैरे अभ्यास करून इथे रामाच्या देवळाचं दार आणि म्हणून त्यांनी ते हे फक्त फ्रेम उभारले, बाजूने भिंत केली आणि नंतर जेवणाचा ब्रेक झाला म्हणून सगळेजण गेले. महाराज ज्यावेळेला तिथे आले त्यावेळेला तिथे तो मुकादम होता, म्हणजे कॉन्ट्रॅक्टर, लेबर कॉन्ट्रॅक्टर तिथे होता. महाराज म्हणजे कोणत्या मूर्खाने ही इथे बांधली, ही फ्रेम इथे उभी केली. त्यावेळेला ते म्हणाले, भाऊरावांनी इंजिनियर आहेत ते, काढा 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 ती दुसरीकडे घ्या. त्यांनी दुसरीकडे घेतली. आपण आजसुद्धा थोरल्या रामाच्या मंदिरात त्या बोळातून जातो, अशा दारातून बाहेर पडतो. मारुतीच्या मागेसुद्धा एक दार आहे जे उत्सवाच्या वेळेला वगैरे उघडत असतील. मला सांगायचं आहे काय, भाऊराव आले, ते म्हणाले मी इथे फ्रेम उभी केली होती. त्यांनी फक्त कुठल्या मूर्खानी शब्द वापरला नाही, ती कोणी दूर केली, महाराजांनी ना. मग बरोबर आहे, त्यांना सगळं कळतं, त्यांना सगळं कळतं. महाराजांना माहीत होतं की गोंदवल्याला बाजाराला लोक म्हसवडला जावं लागतं दोन, म्हणून मी गोंदवल्याला बाजार सुरू करणार आहे. गोंदवल्याला बाजाराचे लोक, बाजारातली गिराईकं, हालचाल, बैलगाड्या वगैरे सगळं समोर जे अजूनही तिथेच भरतो बाजार, गोंदवल्याचा बाजार. मग त्याची धूळ वगैरे एवढी सगळी मंदिरात येईल, एवढी सगळी रामाच्या मूर्तीवर बसेल, म्हणून दार त्यांनी असं केलं. एरवी मारुतीचं मंदिर आहे, त्याच्या आजूबाजूची स्पेस आहे ना, तिथे बाजार भरतो. महाराजांना माहीत होतं पुढे काय होणार आहे. यांनी फक्त ऋतू बघितले, पावसाळ्यात पाऊस या दिशेने येईल, ऊन या दिशेने येईल, मग दार असं लावूया, हे लक्षात ठेवा ना. त्यांना सगळं कळतं. पुढे बघा, ज्ञानरूप होता रोदितना चित्ता, तया व्याकुळता देहांतीची, तीचं ब्रह्मस्थिती. याला ब्राह्मी स्थितीवरती शब्द संस्कृतमध्ये वापरला आहे. तीचं ब्रह्मस्थिती स्वमुखे श्रीपती सांगे पार्थाप्रती ऐके राजा. पार्थाला सांगतो ऐके राजा. कोण राजा? धृतराष्ट्र. हे सांगतोय कोण? संजय. अर्जुन प्रश्न विचारतोय, कृष्ण उत्तर देतोय, संजय इज रिपोर्टिंग, संजय इज रिपोर्टर. हे लक्षात ठेवा. जर पहिला चांगला काउन्सिलर भगवान कृष्ण असेल तर पहिला चांगला रिपोर्टर संजय आहे. त्या रिपोर्टिंगमध्ये शेवटचं वाक्य त्याने जे घातलंय ते वाक्य ऐकून धृतराष्ट्राच्या चेहऱ्यावर कोणते भाव उमटले असतील. अरे मी विचारलंय का तुला कुणाचा पराभव होणार आहे? तो म्हणतो तुझ्या मुलांचा पराभव होणार आहे. कारण यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धरा. जिथे धनुष्य घेतलेला पार्थ म्हणजे पराक्रम आणि जिथे योगेश्वर कृष्ण म्हणजे ज्ञान आहे, तिथे विजय नक्की आहे. तुझ्याकडे कृष्णच नाही आहे, तुझ्याकडे धर्मच नाही आहे, तर जय कसा असेल? कारण यतो धर्मच ततो कृष्ण आणि यतो कृष्णच ततो जय. पहिल्यांदा धर्म सांगितलेला आहे. जिथे धर्म आहे तिथे कृष्ण आहे आणि जिथे कृष्ण आहे तिथे विजय आहे. हे शेवटचं वाक्य आहे. आणि मला वाटतं हा श्लोक हा वर्तमान काळात आहे. आजही हे खरं आहे, आजही हे खरं. बाकीचे सगळे डिटेल्स विसरा, पण आजही खरं आहे. आणि कदाचित जर बघितलं, माझा थोडासा अभ्यास आहे, माझा काही जास्त अभ्यास नाही आहे, जगातल्या सगळ्या राष्ट्रांच्या हेड्स ऑफ लीडरशिपचा जर प्रश्न केला, आपल्या देशाची लीडरशिप आहे तिथे पराक्रमही आहे आणि ज्ञानही आहे, अनुभवही आहे, माणुसकीसुद्धा आहे. विचार करा तुम्ही. आणि म्हणून सगळे जे घाबरले भारताच्या, म्हणून भारताला वर होऊ द्यायचं नाही. भारत जरा आला की खालीच, जरा आला की खालीच. आत्ता येताना मी वाचत होतो ते पिसाळले. ते अमेरिकेचे राष्ट्रपती आहे, रॅबिट डॉग झालेला, पिसाळलेल्या कुत्र्यासारखं. आणि तो स्वतःला मारून घेईल किंवा त्याला इतर जण मारतील किंवा त्याला खाली खेचते अमेरिकन्स. कारण त्यांना बघायला लागले की अरे किती इम्पोर्ट्स आहेत. अमेरिकेचं कर्ज काल मी बघितलं की ते $13 ट्रिलियन हे त्या देशाला कर्ज आहे. कारण सगळं इतर देशांकडून मागवतात. आता झालं काय, तुम्हाला सहज मी विषयांतर नाही पण समजून घ्या तुम्ही. तो धमकी देतोय 50, मी 500% सुद्धा लावीन इंडियावर. त्याचं इंडिया का चायनावर नाही लावणार, रशियावर नाही लावणार, इंडियावर लावणार. हे अमेरिकनांना पटणार आहे. हे अमेरिकेत इंडियन्स ही फार प्रभावी अशी एक कम्युनिटी आहे, अमेरिकन इंडियन्स. त्यांना काय पटणार आहे? एक सहन करतात त्याला काही दिवस. तो इतका वेडाय झालं आहे काय, तुम्हाला सांगतो गंमत, की भारतातून समजा फळं अमेरिकेत जातात. एक उदाहरण तुम्हाला, कुठला एक प्रॉडक्ट जाते त्याच्यावर यांनी 50% वाढवलं, म्हणजे 100 रुपयाचे प्रॉडक्ट 150 रुपयाला मिळायला लागले.
ती प्रॉडक्ट जर अमेरिकनांना हवी असेल किंवा अमेरिकेतल्या भारतीयांना हवी असेल तर 100 रुपयाची 150 रुपये त्यांना आपण ज्याला म्हणतो भाववाढ त्यांना भोगावी लागते. आपल्याला काही नाही, आपलं कमी खपेल, आम्ही तुमच्याकडून कमी आणू, आम्ही उपाशी मरू. पण मी ताठ उभा राहणार या सगळ्यांच्या विरुद्ध. हे 15 ऑगस्ट आपल्या पंतप्रधानांचं वाक्य आहे. मी दीवार बनके खडा राहूंगा या सगळ्यांच्यामध्ये, पण देशाचं रक्षण करेन. 1 वर्ष कदाचित आपल्याला कष्टाचं जाईल. आपल्याला महाग वस्तू असतील म्हणून आपल्याला कन्झम्पशन कमी करावं लागेल. पेट्रोलची किंमत वाढली, आपल्याला अनावश्यक ट्रॅव्हल कमी करावं लागेल. किंवा पूलिंग अँड सिंडिकेटिंग म्हणतात ना, की 5 जणं जातात एकाच ऑफिसमध्ये किंवा त्या डिरेक्शनला, 5 जणांनी एक दिवसच आपली गाडी काढायची. 5 गाड्या कशाला गेल्या पाहिजेत, हे आपण करूया ना. म्हणजे एका दृष्टीने चांगले दिवस येतील जर आपण एकमताने खंबीरपणे उभे राहिलो. हे जे सध्या आपल्याला ब्लॅकमेलिंग आणि बुलिंग चाललेलं आहे ना, त्याच्यावर हाच एक उपाय आहे, आत्मसंयम. म्हणून गीता सध्या आचरणात आणण्यासाठी अत्यंत चांगला काळ आहे. वेस्ट नॉट, वॉन्ट नॉट, रिड्यूस युअर नीड्स, रियूज द थिंग्स, अँड इफ यू वॉन्ट टू थ्रो, रिसायकल दोज थिंग. रिड्यूस, रियूज अँड रिसायकल हे आपल्याला करावं लागणार आहे. आपण करणार. 500 रुपये लिटर पेट्रोल झालं तर आपण काय अशाच गाड्या उडवणार आहोत काय, सांगा बरं. नाही, आपण आपल्या कन्झम्पशनवर मर्यादा घालूच. आणि ते पाहिजे लक्षात ठेवा. 5 दिवसांचा आठवडा केला त्यावेळेला 2 दिवस घरी राहतील गाड्या आणि पेट्रोल कमी खपेल. मी एकच उदाहरण देतोय फक्त. पण 5 दिवसांच्या आठवड्यामुळे, 2 दिवसाचा वीकेंडमुळे गाड्या गोव्याच्या बाहेर जायला लागल्या, दूर दूर जायला लागल्या. 3 दिवसाची सुट्टी म्हणजे काय भयंकर हो, तुम्हाला सांगतो. शेवटी आता वाचूया शेवटचं. संजय तो बोले, बघा, ऐके राजा ऐसी कृष्णवाणी ऐकोनिया मनी पार्थ म्हणे. मनी पार्थ म्हणे. हा तो पार्थ मनातल्या मनात म्हणतो, आमुचिया काजा आला युक्तिवाद आता श्री गोविंद बोलिला तो. म्हणजे श्रीकृष्णाने आत्ता जो युक्तिवाद म्हणजे आर्ग्युमेंट, कृष्ण जे सांगतोय. 2ऱ्या अध्यायात पहिल्यांदा आत्म्याचं रक्षण आहे. आत्म्याला कोणी जाळू शकत नाही, आत्म्याला शस्त्र कापू शकत नाही, आत्म्याला पाणी भिजवू शकत नाही, आत्म्याला वारा सुकवू शकत नाही, हे वर्णन. आणि अर्जुनाची परिस्थिती काय, समोर दिसत आहेत कोण, मला पितामह भीष्म दिसत आहेत, मला सेनापती दिसत, मला गुरुवर द्रोणाचार्य, गुरुदेव, कृपाचार्य हे सगळे दिसत आहेत. यांना मारू आणि नरकात जाऊ, हा अर्जुनाचा प्रश्न आहे. आणि हा पुनर्जन्म, आत्मा, परमात्मा आणि शेवटी स्थितप्रज्ञ. तिथे 2ऱ्या अध्यायात थांबला. म्हणजे शेवटचे ओवे किती गोड आहेत बघा. संजय तो बोले ऐसी कृष्णवाणी ऐकोनिया मनी पार्थ म्हणे. आमुचिया काजा म्हणजे आमच्या कामाला आला युक्तिवाद आता श्री गोविंद बोलिला तो. बुद्धियोग श्रेष्ठ कर्म मात्र गौण त्याज्यती म्हणून सर्व कर्मे तरी आता नको मज झुंजावया कास है वाया घोर कर्म. अर्जुनाला एक मुद्दा सापडला, त्याच्या सोयीचा होता. तो म्हणतो की काय सांगितलं, बुद्धियोग श्रेष्ठ आहे, ज्ञानयोग श्रेष्ठ आहे, कर्मयोग. आता ज्ञान मला काय सांगतंय, हे युद्ध नको, आजोबांना वगैरे मारून कशाला, आणि कर्म काय, युद्ध कर. मग ज्ञानयोग जर श्रेष्ठ आहे तर मला युद्धासारखं घोर कर्म कशाला करायला सांगतोस. मला जाऊ दे ना, हे युद्ध नको, मी निघून जातो का, मी त्यांच्या बाणाला सरळ माझी छाती पुढे करतो. हे मी मला पाहिजे त्याची तू का करू देत नाहीस. त्याचा युक्तिवाद आमच्या काजाला कसा बघा. बुद्धियोग श्रेष्ठ कर्म मात्र गौण, कर्म मात्र म्हणजे कर्ममार्ग म्हणा, त्याज्यती म्हणूनच सर्व कर्मे तरी आता नको मज झुंजावया कासया हे वाया घोर कर्म. ऐसा आशंकोन आनंदे अर्जुन. त्याला बरं वाटलं कृष्णाला शब्दात पकडायला, त्याला एक पॉईंट मिळाला. म्हणजे अर्जुना बरं वाटलं. त्याला आनंदे अर्जुन आला भला प्रश्न. आता भला प्रश्न विचारेल, आता तो सुंदर प्रश्न विचारेल. त्याला वाटतं आपण कृष्णाला निरुत्तर करू आणि त्याला निरुत्तर केल्यानंतर काय, युद्ध सोडून निघून जाऊ किंवा त्यांच्या बाणाने मरू. मी बाण मारणार नाही माझ्या पितामहांवर, हा त्याचा प्रश्न आहे. असे तो प्रसंग म्हणजे आता अर्जुनाने 3ऱ्या अध्यायात जो प्रश्न विचारला आहे, असे तो प्रसंग सुरस सुंदर धर्माचे आगर सकळे. सगळ्या धर्माचं एका ठिकाणी पाहायचं असेल तर तो अर्जुनाचा प्रश्न ऐका. तो प्रश्न तेवढा आपण 3ऱ्या अध्यायातला वाचून थांबणार आहोत. हे पुस्तक द्यायला हरकत नाही.
तू सुद्धा उठून दिलेस ते फक्त पूर्वार्ध देस हां, पूर्वार्ध. आणि पूर्वार्ध या रंगाचा आहे, निळ्या रंगाचा. हा निळाचा आहे ना रंग. हां हां, त्याच्यातला 3रा अध्याय काढा. आपण काही ओव्या मुळातून वाचणार आहोत. पेज नंबर 56. शेवटच्या या 2 ओव्या आहेत त्या आपण वाचूया. असे तो प्रसंग सुरस सुंदर धर्माचे आगर सकळी सर्वज्ञांचा राजा स्वये कृष्णनाथ संवाद येल जेथ अर्जुनासी. 3ऱ्या अध्यायात कृष्ण आणि अर्जुन यांचा संवाद किती सुंदर आहे. तीच कथा ऐक आता निवृत्तीचा दास सांगे श्रोतयास ज्ञानदेव. ज्ञानदेव तीच कथा सांगतोय 3ऱ्या अध्यायात. कृष्ण आणि अर्जुन यांचा संवाद कसा आहे. 56वं पान काढा. 56 भाषांचा केलासे गौरव सकाळी वाचलं. 56 भाषातले शब्द ज्ञानेश्वरीत आहेत असं कोणी संशोधकांनी शोधून काढलेलं आहे. त्याच्यात कोकणीतले शब्द आहेत, निरनिराळ्या भाषेतले शब्द आहेत. कारण ज्ञानेश्वर वगैरे सगळे फिरले होते ना, त्यांनी यात्राही केलेली होती ना. अनुभव शेवटी काय अनुभव आहे. अर्जुन उवाच. अर्जुनाचा प्रश्न काय ते बघा. जायसी चेत कर्मणस्ते मता बुद्धिर्जनार्दन तत्किम कर्मणी घोरे माम नियोजयसी केशव. सोपं आहे. ऐका मग पार्थ, तेवढंच वाचूया. ऐका मग पार्थ केशवा ते बोले देवा सांग. पेज 56 बरोबर ना, अध्याय 3रा. हां. ऐका मग पार्थ केशवा ते बोले देवा सांगितले तुवा जे का ते तुझे भाषण ऐकेले मी चांग म्हणजे चांगले. आता मज सांग रमाकांता. म्हणजे हे विष्णू म्हणजे कृष्णा मला सांग. पाहता निष्कर्ष कर्म आणि करता नुरेची तत्वता आत्मरूपे. आत्मरूप आत्माला हात नाहीत, पाय नाहीत, काही नाहीत, कर्मच कसे कर. आत्मा कर्म करवून घेतो इंद्रियांच्या कर्वे. आत्मा जर करतच नाही कर्म. ऐसे तुझे मत निश्चित अनंता तरी असे तरी आता मज लागी म्हणसी का पार्था करी हा संग्रामा. करता पण तू घेऊच नकोस ना, तू काही करतच नाही आहेस, मग मला कशाला करायला सांगतोस. या घोर कर्मात मला का ढकलतोस. मला एका अर्थाने नरकात पडेन मी अशी परिस्थिती का निर्माण करतोस. हे युद्धच थांबवतो. हेच त्याला पाहिजे. म्हणजे ऐसा कर्मी मज योजिता संकोच वाटे न काहीच कैसा तुझं. तुला कसं काही वाटत नाही. सर्वही कर्मांचा करुणी निषेध तुची आत्मबोध वाखाणीसी. कर्मापेक्षा आत्मज्ञान श्रेष्ठ आहे हे तू सांगतोस ना. मग घोर कर्म युद्धाचं का करून घेतोस माझ्याकडून. कर्म जर इतकं खाली वाटतं तुला ज्ञानापेक्षा आणि आत्मज्ञानापेक्षा तर कर्म का करून घेतोस माझ्याकडून युद्धाचं. तरी का गा ऐसे कर्म हिंसात्मक करविसी देख माझ्या हाते. आता मनी तूची विचारोनी पाहे सुसंगत काहे ऋषिकेशा. तो अर्जुनाला म्हणतोय एकदा तू असं सांगतोस एकदा असं सांगतोस, हे सुसंगत आहे का जरा विचार कर. अर्जुन आणि कृष्णाचं नातं सख्याचं नातं आहे आणि सख्याचं नातं आहे. म्हणजे अगदी मित्रच आहेत ते एकमेकाचे, म्हणून ते अरे तुरे असे बोलतात. आता मनी तूची विचारोनी पाहे सुसंगत काहे ऋषिकेशा जरी मानिसी ना अल्पही कर्मासी कागा करवेसी ऐसी हिंसा. हे पहिले आपण वाचलं की हा संवाद आता पुढे चालू राहणार आहे आणि मोठा संवाद आहे पुढे अर्जुन आणि कृष्ण. आणि इथे आता 3ऱ्या अध्यायात कर्मयोगाचं रहस्य सांगितलेलं आहे. तिथे 3 विशेष शब्द आहेत, कर्म, अकर्म आणि विकर्म. त्याच्यावर मी तुम्हाला थोडक्यात सांगतो आणि लवकर म्हणजे 27-28 सप्टेंबरला आपण 3रा अध्याय सुरू करणार आहोत. कर्म, अकर्म आणि विकर्म. प्रत्येकाने त्याचे निरनिराळे अर्थ लावलेले आहेत. मला विनोबांचा अर्थ सगळ्यात जास्त कळतो. मला कर्म काय, मी गणित शिकवतो आहे, शिक्षक आहे. कर्म मी गणित इतका इंटरेस्ट घेऊन शिकवतो. मी तुम्हाला मागे आमच्या शाळेतल्याच एका शिक्षकाचं उदाहरण सांगितलं होतं की गणित शिकवताना तो इतका स्वतःला विसरून जायचा की लिहिता लिहिता प्लॅटफॉर्म संपला पण बोर्ड उरला आहे त्याच्या लक्षात लिहित गेला आणि दणकण पडला. सगळी मुलं हसली. मला जोरात हसण्याचा आवाज आल्यानंतर मी तिथे गेलो. हा बिचारा पडलेला आहे, हातात खडू. जसं सांगितलं ना, तुम्ही मेलात तरी चालेल पण झेंडा खाली पडू देता का. हा आदर्श शिक्षक, हातात खडू. याचा धाकटा हो आपल्या अरुण भटांचा, त्याची गोष्ट सांगतोय मी. आणि ते झाल्यानंतर मी विद्यार्थ्यांना म्हणलं
की सर पडल्यानंतर तुमची पहिली रिॲक्शन कुठली असायला पाहिजे होती? सगळे गप्प बसले. एक मुलगा म्हणाला त्यांना हात देऊन उठवायचं. म्हटलं मग हे न करता हसताय काय तुम्ही जोरात? तोही हसत होता. आणि मग तुम्हाला काय पेरेंट्स वगैरे बाकी सगळं सांगत नाही. त्यावेळेला म्हटलं एक आपण रिनोव्हेशन करणार आहोत, कारण तू शिकवता प्लॅटफॉर्म जर विसरत असतील तर या भिंतीपासून त्या भिंतीपर्यंत प्लॅटफॉर्म घालूया. मग फळा काही त्याच्यापेक्षा मोठा असणार आहे का? जा शेवटपर्यंत सोडवत. हा चांगला आहे. गिरणीतला माणूस, पिठाच्या गिरणीतला, संध्याकाळच्या वेळी दिवसभर जर काम केलं तर जसा दिसतो तसा हा चौथ्या पिरियडला दिसायचा. गणित सोडवून आणि गणिताची ती चॉकची पावडर वगैरे सगळी आल्यापासून मला माझ्या सरांनी जे केलं, मी 3 तास लँग्वेज शिकवायचो. खूप बोलावं लागायचं. आणि चौथ्या पिरियडला माझ्या क्लासच्या बाहेर माझे हेडमास्टर गरम दुधाचा कप घेऊन उभे होते. मग हे जर त्यांनी केले तर ह्याच्यासाठी मला नको का करायला? हे लक्षात ठेवा, ह्याच्यासाठी नको का करायला? विचार करूया. म्हणून माझ्या सासूनी मला जेवढा त्रास दिला सून म्हणून, आता मी सासू झाले तर या सुनेला मुलगी मानायला काय हरकत आहे? कारण मी सतत आक्रोश करत होते की मी सुद्धा कुणाची तरी मुलगी आहे, कुणातरीची मुलगी तुम्ही तुमच्या घरात आणलेली आहे. नोकर आहे का मी फक्त? माझ्या सुनेला हे वाटत नसेल. असा जर विचार केला तर सासू बदलेल. आणि असाच विचार करायला कृष्ण शिकवतोय. एक लक्षात घ्या, 18 अध्याय जे काही कृष्ण बोलला असेल किती वेळ, त्यांनी अर्जुनाला स्पर्श केलेला नाही आहे. अर्जुनाला एकही नवीन शस्त्र दिलेले नाही किंवा अस्त्रविद्येचा मंत्र शिकवलेला नाही. काय केलं त्याने? अर्जुनाचं म्हणजे खचलेलं होतं आणि चुकीचा विचार करत होतं, त्यातून त्याला बाहेर काढला. ह्याला काउन्सेलिंग म्हणतात. काउन्सेलिंग, समुपदेशन. गीता हा उपदेशाचा ग्रंथच नाही आहे, समुपदेशनाचा ग्रंथ आहे. म्हणून समुपदेशन गीतेतून महाराजांच्या कृपेने आपण 2 भाग प्रसिद्ध केलेत. 8 भाग होतील. वाचणार कोण एवढे? म्हणून आता ठरवलं आहे की 1 किंवा 2 आणखीन भाग करायचे. आणि काल मला सांगितलं तुम्ही ते कटिंग्ज आहेत ते आमच्याकडे पाठवा, आपण मराठी भाषा परिषद आहे त्यांच्याकडून प्रकाशित करून घेऊ. कारण तो निराळाच ग्रंथ आहे. इट इज फॉर पेरेंट्स टीचर्स. आणि पेरेंट्स टीचर्समध्ये सगळा समाज येऊन जातो. कारण पेरेंट्स तर ते असतातच की नाही, मुलगा शाळेत असू दे नसू दे, पण पेरेंट्स तर ते आहेतच. त्यांच्यासाठी गीता. समुपदेशन गीतेतून, काउन्सेलिंग थ्रू गीता हे त्या पुस्तकाचं नाव आहे. 2 पार्ट्स आहेत. पुढच्या वेळेला मी मुद्दामून आणीन आणि त्यातली काही पानं तुम्हाला वाचून दाखवेन. आणि काही सहज म्हणायचं की काही जे चिकित्सक लोक आहेत त्यांना ते आवडलेलं पुस्तक आहे. पुढचा भाग केव्हा येणार मला ते विचारणा करत असतात. पण कोण वाचणार, कोण करणार, हे असं नको वाटतं. ते लिहिताना सुद्धा वाटतं की हे कोण वाचणार आहे. पण आपण लिहायचं, महाराजांची इच्छा आहे म्हणून लिहायचं. आणि लिहिता लिहिता यू एक्सप्रेस युअर सेल्फ विथ रिस्पॉन्सिबिलिटी, विथ मॅच्युरिटी. चांगलं विचार करून तुम्ही लिहिता. वाचत न वाचत तू तरी वाच, असं आहे ते गंमत. म्हणजे मुख्य म्हणजे मला स्वतःला काही येत नाही, लिहिण्याशिवाय मी काही करू शकत नाही. टॅकाक कोणतरी घेतं, तो वाचत नाही. तो कॅटॅक करून पाठवतो, ते वाचत नाही. ते टिक 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 करते, ती वाचत नाही. आणि ते नंतर सगळ्यांच्याकडे जातात, कुणीही वाचत नाही. मी मात्र एकदा तरी वाचतो, चुका राहू नयेत म्हणून. माझ्या याचा पहिला वाचक मीच आहे, शेवटचा कोण आहे मला माहीत नाही. म्हणून कधी कधी दुरून कुठून तरी फार चांगले प्रश्न विचारले जातात. कारण एकदा फेसबुकवर घातलं की ते जगात गेलं ना सगळीकडे. आणि आपले मराठी बोलणारे अनेक आहेत, त्यातले पुण्याचे प्रवचनं ऐकलेले. आता सप्रेम वाणीवर तर सगळीच प्रवचनं जातात, ते ऐकून वगैरे सगळं कधी कधी बरं वाटतं. हे सहज आता याची स्तुती करत नाही, पण हे म्हणाले की तो तुमचं ते प्रवचन ऐकून आम्ही आमचा दिवस संपवतो. दोघेही इथे आहेत. हे चांगलं मेहूण आहे, चांगलं दाम्पत्य आहे, कधीतरी बोलवा त्यांना. कारण गीता ऐकून किंवा प्रवचनं ऐकून माझी म्हणत नाही हा विचार, माझं यातलं काय हो, सगळं तिथून तर आलेलं आहे. दिवस संपवणं किंवा महाराजांचं प्रवचन ऐकून दिवस सुरू करणं मला विचाराल तरी भाग्याची गोष्ट आहे. आणि अति साजरे स्वल्प सोपे फुकाचे, फुकट आहे होय. इथे प्रवचन यायला निदान तुम्हाला गाडीला पेट्रोल घालावं लागेल. ते काय हो, खिशात तुमच्या सगळी प्रवचनं आहेत. माझी नाही, माझ्यापेक्षा इतर अनेकांची प्रवचनं चांगली आहेत. ऐकूया ना आपण.
तेवढं तरी करूया. मागे मी तुम्हाला सांगितलं दत्तभक्त एक आहे गोव्यातला, अत्यंत चांगली दत्ताची गाणी म्हणलेली आहेत. त्याचं एक वाक्य मी परवा सांगितलं होतं, ते सांगून मी थांबतो. अरे रस्त्यावरच्या कुत्र्याचा सुद्धा अधिकार आहे की तुम्ही त्याच्याशी बोललं पाहिजे. आता कुत्री म्हणल्यानंतर ते चावणार मेनेस कुत्र्यांचा काय करायचा बंदोबस्त हा एक भाग झाला प्रपंचाचा. तो परमार्थाच्या दृष्टीने बोलतोय. दत्ताच्या बाजूने 4 कुत्री आहेत, ते वेदांचं प्रतीक आहे. माझ्या दारात आलेलं कुत्र्या नाही रे बाबा काही बघतो हां आहे का काही. का नाही बोलत कुत्र्याची तुम्ही? रस्त्यातून जाताना मी बोलतो बाबा. लोकांना विचित्र वाटत असेल, मी सगळ्यांशी बोलतो, इनॅनिमेट गोष्टींशी बोलतो. येताना जाताना उमऱ्याला जर ठेच लागली, का रे बाबा गेल्या जन्मी मी लावली होती का तुला ठेच, म्हणतो ना. बोला तुम्ही. या सगळ्या वस्तूंना तुमची भाषा कळत नाही पण भाव कळतो. म्हणून मला त्याचं ते वाक्य आवडलं, रस्त्यावरच्या कुत्र्याचा सुद्धा अधिकार आहे, राईट. तुम्ही त्याच्याशी बोललं पाहिजे आणि तुम्ही त्याच्याशी बोललं पाहिजे इज युअर ड्युटी. राईट्स अँड ड्युटी आर कॉम्प्लिमेंटरी, जोडलेले आहेत. की बाबा तुमचा हक्क काय कर्तव्य आहे मला वाढवणं, बरोबर आहे, तुझा हक्क आहे तो मला मान्य आहे. पण म्हातारपणी तुझं कर्तव्य आणि माझा हक्क इंटरचेंज होतात ना. त्यावेळेला तू माझी काळजी घेतली पाहिजेस. तू माझी काळजी घेणं तुझं कर्तव्य आहे. आणि मुलांकडून सेवा करून घेणं, रक्षण करून, हे माझा हक्क आहे. हे हक्क आणि कर्तव्य 2 गोष्टी नाही आहेत. पोटाला पाठीला जोडून आलेलं ते जुळं आहे. दोघांचा एकत्र विचार करावा लागतो. म्हणून परवा एका आपल्या जस्टिसने म्हटलं ना की फक्त फंडामेंटल राईट्स पण कॉन्स्टिट्यूशनमध्ये फंडामेंटल ड्युटीजसुद्धा आहेत आणि त्या राईट्सच्या आधी आलेल्या आहेत. त्याच्याबद्दल कुणीच बोलत नाही, खरंच कुणीच बोलत नाही. हक्काबद्दल सगळेजण बोलतात, त्याला महाभारत म्हणतात. आणि कर्तव्याबद्दल सगळेजण बोलतात, त्याला रामायण म्हणतात. रामायण हा कर्तव्यांचा प्रवास आहे, महाभारत हा हक्कांचा प्रवास आहे. रामायणाचा रस शांत रस आहे. हा खणखणाट, हिंसार, बीभत्स रस, उग्र रस, वीर रस, हे सगळे काही जे रस आहेत ते सगळे महाभारतात आहेत. पण एकंदर प्रभाव महाभारताचा. म्हणून शेवटी पडदाभर कृष्ण येतो आणि सांगतो इतकं सगळं युद्ध झालं पण एकच सांगतो, शांती शांती शांती. युद्धाचा शेवट अशा शांतीनं झाला पाहिजे की त्यातून नवीन युद्ध निर्माण होता कामा नये. ठीक आहे, त्या ठिकाणी ताट बसूया, डोळे बंद करूया, पडणाऱ्या पावसाचा आवाज ऐकूया. नळ्यांवर पडणारा पाऊस निराळा, पत्र्यांवर पडणारा पाऊस निराळा, पावळ्यातून पडणारा पाऊस निराळा. पाऊस एक आहे, आवाज निराळा आहे. खूप छान वाटतंय, शांत. श्वास संथ करूया, ब्रीदिंग स्लो आणि लक्ष श्वासावर देऊया. पावसाला देवाची करुणा म्हणलेलं आहे, कंपॅशन ऑफ गॉड. आकाशातून खाली जमिनीवर कोसळते. त्या करुणेशी एकरूप होऊया. शांत. शेवटचे श्लोक म्हणूया. ज्या ज्या स्थळी हे मन जाय माझे, त्या त्या स्थळी हे निजरूप तुझे. मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी, तेथे तुझे सद्गुरु पाय दोन्ही. उपासनेला दृढ चालवावे, भूदेव संताती सदा लवावे. सत्कर्मयोगे वय घालवावे, सर्वामुखी मंगल बोलवावे. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता.
जय जय रघुवीर समर्थ। समाधि पाहता समाधान होते, तनु कष्ट वित्यासी आनंद देते। मनी भाविता कामना पूर्ण होती, नमस्कार त्या ब्रह्म चैतन्य मूर्ति। सद्गुरुनाथ महाराज की जय। शांतपणे शांतिपाठ म्हणूया। ओम सहना भवतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ओम शांति शांति शांति। डोळे बंद ठेवायचे। फक्त 1 मिनिट मनात विचार करायचा आहे की या केंद्राच्या माध्यमातून आपल्याला आनंदाचा स्पर्श होण्याची, चैतन्याचा स्पर्श होण्याची किती चांगली संधी मिळालेली आहे। फक्त यायचं इथे आणि जड अंतःकरणाने सुन्न झालेल्या बुद्धीनं किंवा मेंदूनं यायचं आणि थोडंसं हलकं होऊन इथून निघून जायचं। याला सत्संग म्हणतो आपण। शांत 3दा दीर्घ श्वासोच्छ्वास, डोळे बंदच। हातावर हात चोळूया, ते हात चेहऱ्यावर डोळ्यांवर चोळूया। अगदी सावकाश डोळे उघडूया आणि समोर असलेला सर्व दरबार पाहूया। तिकडे राम, लक्ष्मण, सीता, हनुमान, मध्ये आपले महाराज रामदास, स्वामी स्वरूपानंद, या सगळ्यांचं दर्शन घेऊया आणि इथे जमलेल्या सर्वांना नमस्कार करूया। शांत आनंद महाराज महाराज महाराज।